So the Indian Partnership Act 1932 is the topic we are starting. Okay. याचा प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट आपण ऑलरेडी बघितलंय. आपण 12th पासून बघत आलो. पार्टनरशिप अकाउंट, त्याच्यामध्ये आपण ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन हे बघितलंय. आणि जेव्हा तुम्ही आता तुम्ही डिग्रीला आहात फर्स्ट इयर, सो फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर त्यात पण तुम्हाला पार्टनरशिप अकाउंट असणार अजून हाय लेवल आहे. सो इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 आता ह्याची जी बेस ऍक्ट आहे, द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1876 ही तुम्ही ऑलरेडी शिकलाय, तुम्ही ऑलरेडी रिवाइज करता. मी तुम्हाला आधीच बोललो की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्येच सेल ऑफ गुड्स ऍक्ट आणि पार्टनरशिप त्याच्या प्रोव्हिजन्स होत्या. मग ओव्हर द इयर्स ऍज बिझनेस डेव्हलप, ऍज द इकॉनॉमीज डेव्हलप, नीड वॉज फेल्ट की सेल ऑफ गुड्स साठी एक वेगळी ऍक्ट असावी. तशीच पार्टनरशिप फॉर्म ऑफ बिझनेस वाढायला लागला, त्याच्यामुळे पार्टनरशिपची एक वेगळी ऍक्ट असते. तो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधून ते बाहेर पडले. तो त्यामुळे 1930 मध्ये सेल ऑफ गुड्स ऍक्ट बनली आणि 1932 मध्ये पार्टनरशिप ऍक्ट बनली. सो दॅट ऍक्ट स्टडी. पण या ऍक्ट मध्ये खूप सारे फ्लॉज होते. फ्लॉज म्हणजे पार्टनरशिप फॉर्म ऑफ बिझनेस इज नॉट द बेस्ट फॉर्म ऑफ बिझनेस. असं बघायला गेलं तर इट इज नॉट द बेस्ट. इट हॅड इट्स ड्रॉबॅक्स. म्हणून इंडियामध्ये 2008 मध्ये युनिव्हर्सली फॉलोड फॉर्म ऑफ बिझनेस, द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप केम इनटू पिक्चर. त्याच्यामुळे आज तुम्ही बघितलं खूप सारे जे पार्टनरशिप फॉर्म्स आहेत त्या लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. खूप सारे सीए फॉर्म्स पण आता LLPs झाले. का झाले आहेत वगैरे ते आपण पुढे बघू. सो बिकॉज इट हॅड सम फ्लॉज, त्याच्यामुळे LLP ऍक्ट केली. सो इथे पण मी जसं सेल ऑफ गुड्स ऍक्ट कसं आपण केलंय क्वेश्चन आन्सर, मी इकडे पण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मध्येच प्रेझेंट केलंय. हे पण सो पहिला क्वेश्चन आहे की डिफाईन पार्टनरशिप, पार्टनर, फर्म अँड फर्म नेम आणि ऍज वेल ऍज इंडिकेट द इसेन्शियल्स ऑफ पार्टनरशिप. सो ऍक्च्युअली दिस लाईक पार्टनरशिपचं सगळंच कव्हर होतं या प्रश्नामध्ये. त्याने विचारलंय डिफाईन पार्टनरशिप, पार्टनरशिपला डिफाईन करा, पार्टनरला डिफाईन करा, फर्मला डिफाईन करा, फर्म नेमला डिफाईन करा, ऍज वेल ऍज इसेन्शियल्स ऑफ पार्टनरशिप तुम्ही डिफाईन करा, लिस्ट करा. सो पहिलं स्टार्टिंग विथ पार्टनरशिप. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की पार्टनरशिप काय आहे. ओके. सो पार्टनरशिप काय आहे हे इसेन्शियल्स ऑफ पार्टनरशिप मध्ये पण कळतं आपल्याला. पार्टनरशिपचं जे डेफिनेशन आहे त्याच्यातूनच तुम्हाला इसेन्शियल्स ऑफ पार्टनरशिप हे कळतं, जे मी राईटला दिलेलं आहे, लिस्ट आहे. सो हे जे दिलंय ना हेच डेफिनेशन पण आहे आणि इसेन्शियल्स पण. डेफिनेशन मध्ये इसेन्शियल सगळे आलेले. व्हॉट इज द definition? Partnership is a relation. It is defined as partnership is a relation between two or more persons. पण कसलं रिलेशन की दे हॅव ऍग्रीड, त्यांच्यामध्ये ऍग्रीमेंट झाली. ऍग्रीमेंट म्हणजे पार्टनरशिप डीड झाली. पार्टनरशिप डीड इज द डॉक्युमेंट, एक रिटर्न डॉक्युमेंट असतं त्याच्यामध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशिओ त्याच्यानंतर मेन किती कॅपिटल इन्व्हेस्ट करणार पार्टनर्स, ऍडमिशनच्या प्रोव्हिजन, रिटायरमेंटच्या प्रोव्हिजन, डेथच्या प्रोव्हिजन, रिझोल्युशनच्या प्रोव्हिजन, मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, या सगळ्याच्या प्रोव्हिजन त्याच्यात असतात. सो आधीच ते क्लिअर असणार की पार्टनरशिप मध्ये व्हॉट यू नीड टू एक्सपेक्ट. बोथ हॅव ऍग्रीड, बोथ हॅव साइन. आणि ऍग्रीमेंट काय आहे, बेसिक ऍग्रीमेंट काय की टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ द बिझनेस. बाकी सगळं करू आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल वगैरे. मेन ऍग्रीमेंट काय की आपण बिझनेस करू आणि प्रॉफिट जे असतील ते शेअर करू. आणि प्रॉफिट इन्क्लुड्स लॉस ऑल्सो. लॉस झाला तर लॉस येईल. आणि इकडे क्लिअरली म्हटलं इट इज फॉर बिझनेस, चॅरिटीसाठी कधी फॉर्म नसते. आणि लास्ट एक पॉइंट आहे विच इज पार्टनरशिपचा मेन पॉइंट. त्याच्याने ऍक्च्युली कळतं की पार्टनरशिप खरंच आहे की नाही. कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑर मोर. म्हणजे काय ऍक्च्युली त्याचं एक रिअल स्टँडर्ड असं आहे, कॅरीड ऑन बाय ऑल
or any one of them acting for all. म्हणजे काय, either सगळे इन्व्हॉल्ड होऊ शकतात पार्टनरशिप बिझनेस मध्ये, किंवा they can appoint one partner as a working partner to manage everything. बाकी लोक can be sleeping partners. म्हणजे सपोज आपण 4 लोकांनी सपोज पार्टनरशिप चालू केली, तर यू अपॉइंट मी टू मॅनेज द डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ द फर्म. तुम्ही फक्त इन्व्हेस्ट केले, मी इन्व्हेस्ट केले, पण डे टू डे रनिंग, डे काय डिसिजन बिझनेस जो करायचा मी सांभाळतो. सो आय एम द ऍक्टिव्ह पार्टनर, यू गाईज आर द गव्हर्नमेंट पार्टनर, द स्लीपिंग पार्टनर. तो जो काय प्रॉफिट आपण चौघ शेअर करतोय, पण डे टू डे ऍक्टिव्हिटीज मी डिसाईड करतो. पण मेजर डिसिजन असतील तर आय विल ऑल्सो टेक युअर कन्सेंट, यू हॅव टू मीट अँड देन मेजॉरिटी आपण डिसाईड करू. सो पार्टनरशिप मध्ये असं असतं की त्याला म्युच्युअल एजन्सी असं म्हणतात, की ऑल कॅन ऍक्ट, सगळेच इन्व्हॉल्ड होऊ शकतात पार्टनरशिप मध्ये. 2 पार्टनर दोघे इन्व्हॉल्ड आहेत बिझनेस मध्ये, पण जिकडे जास्त पार्टनर असतील, 10 पार्टनर असतील, दे विल अपॉइंट 1 or 2 टू मॅनेज डे टू डे. सगळे ते इन्व्हॉल्व होऊ शकतात, इट कॅन बी अ प्रॉब्लेम. खूप जास्त असतील तर इट कॅन बी अ प्रॉब्लेम. आता ठीक आहे, आवाज सगळ्यांना येतोय? कॅन एव्हरीवन हिअर मी? आलेला नाही. Okay, okay. I'll switch off this Bluetooth. ब्लूटूथ वगैरे लावलं ना की प्रॉब्लेम होतो असं वाटतं मला. आता ठीक आहे, कुठपर्यंत क्लिअर ऐकू आलं? बिझनेस पर्यंत ऐकू आलं का सगळं ऐकू आलं? कॅरीड ऑन बाय ऑल, ऍक्टिंग फॉर ऑल वगैरे ऐकू आलं? अजूनही ऐकू येत नाही? येस, कुठपर्यंत ऐकू आलं? अजून होतोय? अरे बा, एक सेकंड, लेट मी चेक. आता येत आहे? कॅन यू हिअर मी नाउ? हॅलो, ऐकू येत आहे का माझ्या साईडने बरोबर आहे? बघितलं, प्लीज चेक युअर रेंज. हॅलो, ऐकू येत आहे का? फास्ट. येस, आलाय नाथिराज, कॅन यू हिअर मी?
So that is the definition of partnership. It's partnership definition. So इथे बघा, partnership is the relation between persons who have agreed to share profits of the business carried on by all or any of them acting for all. So हे झालं पार्टनरशिपचं डेफिनेशन. इसेन्शियल्स पण ह्याच आहेत. ब्रेकडाऊन केलं डेफिनेशन तर इसेन्शियल मिळतं. पर्सन्स हु हॅव एंटर्ड इन टू पार्टनरशिप. हे जे 2 or more पर्सन्स आहेत ना, त्यांना काय म्हणतात? इंडिव्हिज्युअली पार्टनर्स, कलेक्टिव्हली फर्म, आणि ज्या नावाच्या अंडर ते बिझनेस करतात त्याला म्हणतात फर्म नेम. दॅट्स ऑल. आता इसेन्शियल्स ऑफ पार्टनरशिप काय आहे आपण आताच बघितलं. 2 or more पर्सन्स. सो इथून सगळं सुरू होणार, हे सगळं येणार याच्यामध्ये. 2 or more पर्सन्स असले पाहिजेत. सो पार्टनरशिप कॅनॉट बी जस्ट वन पर्सन. वन पर्सन असेल तर प्रोप्रायटरशिप होते. इट हॅज टू बी 2 or more पर्सन्स. मायनर कॅनॉट बी ऍडमिटेड टू पार्टनरशिप. म्हणजे ही कॅनॉट बी ऍडमिटेड ऍज अ पार्टनर, बट ही कॅन बी ऍडमिटेड टू इट्स बेनिफिट्स. म्हणजे काय की त्याला प्रॉफिट मधून एक छोटासा पार्ट मिळू शकतो, बट ही इज नॉट अ पार्टनर. फॉर एक्झाम्पल, देर आर 3 पार्टनर्स ABC. सो हे प्रॉपर पार्टनर, दे आर मेजर्स. सो दे डिसाइड की डीच्या मुलाला आपण एक 10% प्रॉफिट देऊ. पण डीच्या मुलाला काही से नाहीये फॉर्म मध्ये, पण त्याला एक पर्सेंटेज मिळतो. हे आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये बघितलं. त्याच्यानंतर आहे अग्रीमेंट. परत पार्टनरशिप ऍक्ट मध्ये असं काय मॅक्झिमम किती नंबर असतील असं काही दिलं नाहीये. मिनिमम 2 पाहिजेत. मॅक्झिमम किती असं पार्टनरशिप ऍक्ट मध्ये दिलं नाहीये. पण कंपनीज ऍक्ट मध्ये इलिगल असोसिएशन म्हणून एक डेफिनेशन दिलंय. त्याच्यामध्ये म्हटलंय की 50 पेक्षा जास्त जर पार्टनर असतील तर यू नीड टू कन्वर्ट टू कंपनी. सो नाहीतर यू विल बी अ इलिगल असोसिएशन, मग तुम्हाला पेनल्टी लागेल. सो सध्या तरी 50 आहे त्याचं. डिसाइडिंग टू इन्क्रीज इट टू 100. सो आपण नंतर आरटीपी मध्ये बघूया काय वाढवलंय वगैरे. सो आरटीपी जे लेटेस्ट आरटीपी असतात त्याच्यात अमेंडमेंट्स पण काही आलेले असतात. सो विल हॅव टू सी दॅट. जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला कळेल. सो 464 कंपनीज ऍक्ट मध्ये म्हटलेलं आहे की कुठलंही असोसिएशन म्हणजे पीपल कमिंग टुगेदर अँड डुईंग बिझनेस और पार्टनरशिप 50 पेक्षा जास्त गेलं कन्वर्ट टू कंपनी, नाही तर इट विल बी इलिगल असोसिएशन. अग्रीमेंट, देर हॅज टू बी अग्रीमेंट. आता ओरल पण चालतं. कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण म्हटलेलं आहे की इट कॅन बी ओरल, बट तुम्हाला माहितीच आहे आजकाल ओरल जुबान का कोई व्हॅल्यू नाही आहे आजकाल. रिटर्न असेल तर बेटर. उद्या कोणतरी फिरलं आपण टाकू शकतो हे बघ तू साईन केलंस. बिझनेस पाहिजे. इट शुड बी फॉर बिझनेस, टाइमपास साठी नाही, नायदर फॉर चॅरिटी. अग्रीमेंट टू शेअर प्रॉफिट्स. प्रॉफिट्स म्हणजे लॉस हे तर आपल्याला माहितीच आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऍक्टिंग फॉर ऑल. एनी वन ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. आताच मी एक्सप्लेन केलं. म्युच्युअल एजन्सी असं म्हणतात. पण ह्याच्यामध्ये असं आहे ना की एव्हरी पार्टनर, आता तुम्ही लॉ ऑफ एजन्सी तुम्ही शिकलाय कॉन्ट्रॅक्ट मध्ये. सो एव्हरी पार्टनर ना इज कन्सिडर्ड ऍज प्रिन्सिपल. म्हणजे स्वतःच तो प्रिन्सिपल आहेच. म्हणजे ऍज अ इंडिव्हिज्युअल इज अ प्रिन्सिपल, प्लस ही इज द एजंट ऑफ द अदर पार्टनर्स. म्हणजे आपण सपोज 4 जण पार्टनर आहोत, तर आपण इंडिव्हिज्युअली प्रिन्सिपल आहोत. ओके, म्हणजे वी आर इंडिव्हिज्युअल, सो वी आर प्रिन्सिपल्स, बट वी आर ऑल्सो एजंट्स ऑफ इच अदर. म्हणजे काय, सपोज आपण 4 जण पार्टनर आहोत आणि मी काही फर्मच्या बिहाफवर कॉन्ट्रॅक्ट एंटर केलं. फर्मच्या बिहाफवर मी काही बिझनेस केला. आय विल बाउंड यू ऑल्सो अँड द फर्म ऑल्सो. जसं एजंट करतो. एजंट काय करतो तर ही बाइंड्स द प्रिन्सिपल. तसंच उद्या मी काय केलं तुम्ही पण बाइंड व्हाल. तसंच उद्या सपोज यतिराजने काय केलं आपण सगळे बाइंड होतो. आलेने काय केलं बाकी सगळे बाइंड होतो. मंदारने काय केलं परत बाकी सगळे बाइंड होतो. सो वी आर प्रिन्सिपल्स ऑल्सो. So for example, if Yatiraj does something, Yatiraj becomes the agent, I become the principal. We all become the principals. If I do something, I become the agent, you become the principals. So basically, one partner can bind the whole firm and the whole other partners also. So इथे मी दिलंय बघा, ABC हे 3 पार्टनर आहेत. हे प्रिन्सिपल तर आहेतच, प्लस दे आर एजंट ऑफ इच अदर. कसं
जर ए ने उद्या कॉन्ट्रॅक्ट एंटर केला, कॉन्ट्रॅक्ट एक्स ऑन बिहाफ ऑफ द फर्म, ही विल ऑटोमॅटिकली बाइंड बी अँड सी ऑल्सो अँड द फर्म ऑल्सो. तसंच बी ने उद्या कॉन्ट्रॅक्ट एंटर केला, कॉन्ट्रॅक्ट वाय, ही विल बाइंड ए अँड सी अँड द फर्म. सो दे ऑल थ्री विल बी लायबल जॉईंटली. दॅट इज वाय पार्टनरशिप लोकांना ओव्हर द इयर्स जरा खटकायला लागलं, बिकॉज there was a test of agency तर होतच, प्लस अपार्ट फ्रॉम दॅट अनलिमिटेड लायबिलिटी नावाची एक गोष्ट होती. सो या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही गडबड पण झाली, जरी पण ए ने गडबड केली असेल तर बाकी सगळे पकडले जायचे. लिमिटेड लायबिलिटी मध्ये कसं आहे, जर ए ने जरी काही फ्रॉड केला तर बी आणि सी ला काय होणार नाही, हेच आज जाणून. सो आपल्या सीए फर्मच्या ह्याच्यामध्ये कसं व्हायचं की एक 5-6 पार्टनर असायचे, सगळे सीएस. कुठच्या एका सीए ने जर काही फ्रॉड मध्ये इन्व्हॉल्व झाला तर अख्खी फर्म बंद व्हायची आणि बाकी सगळ्या पार्टनरला पकडायचे. एलएलपी मध्ये काय होतं की जरी एक पार्टनर फ्रॉड मध्ये इन्व्हॉल्व असेल, बाकी लोक वाचू शकतात. यू कॅन डू एलएलपी विथ हिम, म्हणून ते एलएलपी आली. सो तुझी लायबिलिटी इज लिमिटेड. म्हणजे उद्या यतिराज डज समथिंग, सो यतिराज विल बी ब्लेम फॉर, ही विल बी लायबल, नॉट यू, अनलेस यू आर इन्व्हॉल्व ऑल्सो. कळतंय? सो ए जर कॉन्ट्रॅक्ट एंटर करतो एक्स, ही विल बाइंड बी अँड सी ऑल्सो ऑन दॅट कॉन्ट्रॅक्ट. बी इफ एंटर्स इनटू कॉन्ट्रॅक्ट वाय, ही विल बाइंड ए अँड सी ऑल्सो. सेम फॉर सी. हे झेड डब्ल्यू यू काय यांच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट एंटर थर्ड पार्टी. कशामध्ये? ह्याच्यामध्ये पार्टनरशिप मध्ये, या एक्झाम्पल मध्ये एलएलबी मध्ये. म्हणून तर लायबिलिटी लिमिटेड आहे, लायबिलिटी लिमिटेड करून ठेवली. सपोज एका पार्टनरने काही गडबड केली तर बाकी पार्टनर्स आर नॉट लायबल, ही इज लायबल. सो माझ्या फर्म मध्ये 4 पार्टनर आणि एका पार्टनर फ्रॉड मध्ये इन्व्हॉल्ड आहे, सपोज कुठच्या ह्याला त्याने फसवलं, तर ही विल लायबल, आम्हाला काय होणार नाही. ते आपण बघू जेव्हा करू जेव्हा. सो हीच आहे ट्रू टेस्ट ऑफ पार्टनरशिप. कारण ते म्हणतात कसं आहे माहितीये की अग्रीमेंट तर कॉमन आहे, म्हणजे इट कॅन बी असोसिएशन ऑफ पर्सन्स ऑल्सो. असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजे काय की पीपल कॅन जस्ट कम टुगेदर, इंडिव्हिज्युअल्स कॅन कम टुगेदर, त्याला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असे म्हणतात. इट्स अ फॉर्म ऑफ बिझनेस. सो आपण उद्या 4 जण एकत्र येऊन काही बिझनेस करू शकतो विदाउट रजिस्टरिंग एज अ पार्टनरशिप, आणि वी कॅन हॅव अन अग्रीमेंट. सो पार्टनरशिप मध्ये अग्रीमेंट आहे, तो हे काय असं काय डिफायनिंग इसेन्शियल नाही, म्हणजे काय ग्रेट इसेन्शियल नाही. इट डजंट सेट अपार्ट पार्टनरशिप. शेअरिंग ऑफ प्रॉफिट आपण डिसाइड करू शकतो विदाउट रजिस्टरिंग एज अ पार्टनरशिप. पण एजन्सी हा जो पॉईंट आहे, म्युच्युअल एजन्सी, आता जो मी सांगितलं, दॅट इज द कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ पार्टनरशिप. दॅट इज द मेन थिंग. पार्टनरशिप ऍक्ट मध्ये every partner is the agent of the other partners and he is the principal also. So this is the main point that differentiates partnership. म्हणजे पार्टनरशिप जर टेस्ट करायचं प्लस पार्टनरशिप आहे का, तर हे पाहिजे. आता डिफरंट काइंड ऑफ पार्टनरशिप आहेत. पहिला आहे पार्टनरशिप ऍट विल. दिस इज द मोस्ट कॉमन फॉर्म. म्हणजे 4 लोक पार्टनरशिप मध्ये आले, सपोज आपण 4 जण पार्टनरशिप चालू करायचा प्लॅन केला, आपण सीए फॉर्म चालू करूया, आणि देर इज नो ड्युरेशन सेट. म्हणजे नॉर्मली पार्टनरशिप कसं असतं की आपण चालू करू आणि करू, लाईफ लॉंग बिझनेस करू, विल प्रॅक्टिस टुगेदर. सो असं काही ड्युरेशन फिक्स नाही. दॅट इज पार्टनरशिप ऍट विल. सो उद्या कधी मूड आला की बंद करायचं, बंद करू. सो आता ऍज ऑफ नाव देर इज नो ड्युरेशन सेट. सो आता आपण फुल ऑप्टिमिस्टिक आहोत की लाईफ लॉंग करू. मग उद्या आपल्यामध्ये भांडणं होतील, कोणतरी सोडून जाईल, ते सगळं पुढची गोष्ट आहे. पण आता ऍज ऑफ नाव तरी वी आर, आपल्या माइंडमध्ये काही शंका नाहीये. ठीक आहे. दॅट इज पार्टनरशिप ऍट विल. आता पार्टनरशिप ऍट विल जर आपल्याला डिझॉल्व्ह करायची असेल तर वन पार्टनर विल हॅव टू गिव्ह नोटीस टू अदर पार्टनर्स की बॉस लेट्स डिझॉल्व्ह, आता मजा येत नाही, किंवा दे कॅन म्युच्युअली डिसाइड की आता लेट्स क्लोज इट डाऊन. पार्टनरशिप फॉर फिक्स पिरियड म्हणजे इथे पिरियड डिसाइडेड आहे आधीच, की आपण एक 5 वर्ष करू मग बंद करू, 1 वर्ष करू बंद करू. पर्टिक्युलर पार्टनरशिप म्हणजे या प्रोजेक्टसाठी एकत्र येऊ, जसं बिल्डिंग बांधू एकत्र येऊन, बिल्डिंग झाली डिस्पर्स, प्रॉफिट बिफिट डिस्ट्रीब्यूट करून डिझॉल्व्ह करून टाकू, किंवा एकत्र येऊन पिक्चर बनवू, पिक्चर झाला रिलीज, पैसे वगैरे आले, सगळे आपण डिस्ट्रीब्यूट करून डिझॉल्व्ह करू. किंवा इट कॅन बी फॉर 2-3 पार्टनरशिप, 2-3 प्रोजेक्ट ऑल्सो. एक लाईनीत 3 पिक्चर करू, जे काय पैसे येतील ते आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकू आणि डिझॉल्व्ह करू पार्टनरशिप. सो इट कॅन बी फॉर अ पर्टिक्युलर प्रोजेक्ट ऑर ऍडव्हेंचर. ऍडव्हेंचर हा वर्ड वापरला.
ऍडव्हेंचर म्हणजे एनी प्रोजेक्ट. जनरल पार्टनरशिप. सो इथे काय म्हटलंय, इथे आपण हे पर्टिक्युलर असं म्हटलंय ना की इट इज फॉर अ सिंगल ऍडव्हेंचर. म्हणजे या बिझनेससाठी आपण आलोय, पिक्चर बनवायला किंवा आपण बिल्डिंग बांधायला आलोय. जनरल म्हणजे आपण असंच पार्टनरशिप करून ठेवली, तो बिझनेस आपण करू, अपॉर्च्युनिस्ट आहोत. जो काय धंदा असेल ना आपण करू. म्हणजे आज कपडे विकले, उद्या खेळ विकले, परवा आपण बिल्डिंग बांधून टाकली वगैरे. सो वी आर टुगेदर, पार्टनरशिप करून ठेवली आहे. जसं काम आहे जसं आपण करू, असे पण लोक असतात. जनरल म्हणजे कुठचाही बिझनेस आपण एकत्र करू शकतो, ओपन टू ऑल. पर्टिक्युलर आणि जनरल असं हे दोन अपोजिट्स आहेत. आणि पार्टनरशिप ऍट विल आणि पार्टनरशिप फॉर अ फिक्स पिरियड अपोजिट्स. विल मध्ये देर इज नो पिरियड फिक्स, फिक्स पिरियड मध्ये देर इज अ पिरियड फिक्स. पर्टिक्युलर म्हणजे इट इज फॉर ओनली दीज थिंग्स. आधीच माहिती आहे की या थिंग्स आहेत. जनरल म्हणजे काही करू शकतो आपण. त्याच्यानंतर आपलं फेवरेट पार्टनरशिप डीड, आपण अकाउंट मध्ये ऑलरेडी बघितलंय. इट्स अ अग्रीमेंट. आता ह्याच्यामध्ये काय काय असणार, कॉमन सेन्स काय काय असणार. पहिलं तर नेम ऑफ द पार्टनर, त्याच्यानंतर नेम्स ऑफ पार्टनर्स, मग नेम अँड प्लेस ऑफ बिझनेस, कुठे एक्झॅक्टली जागा आहे, म्हणजे मुंबईत आहे, काय ऍड्रेस आहे, ऍड्रेस बेसिकली. मग डेट ऑफ कमेन्समेंट, यावर त्या दिवशी चालू करू. ड्युरेशन, आता 8 व्हील असेल तर ड्युरेशन काय येणार. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, किती किती कॅपिटल आणायचं. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, मग ऍडमिशन रिटायरमेंटचा प्रोव्हिजन, तुझ्या नवीन पार्टनरला ऍडमिट करायचं काय प्रोव्हिजन आहे, त्याला किती शेअर द्यायचा वगैरे, किंवा कसं, व्हॉट इज द प्रोसिजर, रिटायरमेंटचा काय प्रोसिजर आहे. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, लोन टू पार्टनर्स, लोन फ्रॉम पार्टनर्स. त्याच्यानंतर डिझोल्युशनच्या प्रोव्हिजन्स, की हाऊ टू सेटल द अकाउंट्स इफ फर्म वॉज डिझॉल्व इटसेल्फ. त्याच्यानंतर सॅलरीज कमिशन, पीएनएल अप्रोप्रिएशन, सॅलरीज अँड कमिशन टू बी पेएबल. एक्सपल्शन ऑफ पार्टनर्स, हे ऍक्च्युली एक्सपल्शन ऑफ पार्टनर इज नॉट पॉसिबल, पण एकदम काही सिव्हिअर त्याने काय केलं असेल तर मग त्याला काढलं जाईल. जनरली यू कॅनॉट रिमूव्ह अ पार्टनर असंच कॅज्युअली, की नाहीतर सगळेच असं करायला लागतील, मेजॉरिटीने एका पार्टनरला कॉर्नर करत काढून टाकतील. तसं नाही, पण अनलेस ही इज जेन्युइनली इन्व्हॉल्ड इन सम फ्रॉड और सम ग्रॉस ब्रीच ऑफ ट्रस्ट, त्याने मेजर गडबड केली आहे फॉर्म मध्ये, फुल बदनाम केले आणि फॉर्मला, तर मला काढू. इथपर्यंत समजतंय पार्टनरशिप. आय थिंक तुम्हाला कळत असेल, अकाउंट तुम्ही केलंय त्यामुळे हे सगळं एकदम इझी, म्हणून आय वॉन्टेड इट आफ्टर द अकाउंट्स. समजतंय इथपर्यंत. इट्स अ स्मॉल ऍक्ट ऍज कम्पेअर्ड टू व्हॉट एव्हर वी हॅव डन. 700 लाईन्स येतात. मग टाइप्स ऑफ पार्टनर्स आपण ऑलरेडी डिस्कस केलं याच्याबद्दल थोडंसं. ऍक्टिव्ह पार्टनर, वर्किंग पार्टनर, ऍक्च्युअल पार्टनर, ऍक्टिव्ह पार्टनर, वर्किंग पार्टनर, ऑस्टेन्सिबल पार्टनर. हा माणूस इज द फेस ऑफ द फर्म. तुम्ही कुठच्या बिझनेसमध्ये गेलात आणि चेहरा दिसला, अरे हा माणूस इकडे बसतो, ही मस्ट बी द फेस, तो इज द ऍक्टिव्ह पार्टनर. नॉर्मली जिम्स, रेस्टॉरंटचा मॅनेज दॅट वे. एक जण असतो जो मॅनेज सगळं करतो आणि त्यानंतर त्याचे अजून 4 पार्टनर. स्लीपिंग ऑर डॉर्मंट, हु आर नॉट द फेस, हे पैसे घालून बसतात आणि मग त्यांना प्रॉफिट्स मध्ये शेअर असतो. सो नॉर्मली आउटसाइडर्स डोंट नो की हे पार्टनर्स आहेत, ओनली फ्यू पीपल नो. हा, सो आता लॉट ऑफ पीपल, त्यांच्याकडे पैसे आहेत, जो दे इन्व्हेस्टेड वाईजली. सो सपोज आता जिमच्या केसमध्ये असं असतं की मी बघितलंय जिम कसं वर्क होतं, किंवा रेस्टॉरंट ऑल्सो, की सपोज आपण 4 जण आहोत, ठीक आहे. आपल्याला, आपण प्लॅन केला की चल आपण एक जिम काढू. आता आपल्या चौघांनाही जिमचं असं काही नॉलेज नाही, म्हणजे एक्सरसाइजचं वगैरे असेल तुम्हाला, पण थिंग इज की जिम कसं चालवायचं ह्याचं नॉलेज नाही. सो आपण काय करायचं, ज्याने ऑलरेडी जिम चालवलंय, म्हणजे जिमचा जो मॅनेजर किंवा जो एकदम मेन ट्रेनर वर असतो, ज्याने ऑलरेडी जिम चालवलंय, त्याला पकडायचं, म्हणजे ओळखीचा कोणतरी असेल किंवा कोणातरी थ्रू, त्याच्यावर मीटिंग करू आपण, की जरा भेटायला आहे आम्हाला, आम्ही असं असं बिझनेस करायचा प्लॅन करतोय, जिम काढायचा प्लॅन करतोय. सो आम्ही जिम काढणार आहोत, सो यू ऑल्सो बिकम अवर पार्टनर आणि यू मॅनेज द होल थिंग. सो आपण त्याला पूर्ण मॅनेजमेंट देऊन त्याला एक 10% देऊ, बाकी 90% आपल्यामध्ये शेअर करू. सो आपलं जिमही बनलं, मॅनेजमेंटही मिळालं, आणि आपण बसून खाऊ. ऑब्व्हियसली पैसे पण इन्व्हेस्ट करू, बट विल बी स्लीपिंग पार्टनर्स, विल बी द ऍक्टिव्ह पार्टनर. तसंच रेस्टॉरंट बिझनेस मध्ये तसं असतं की आपलं रेस्टॉरंट काढायचंय. आता आपल्याला रेस्टॉरंटचं काही नॉलेज नाहीये, नाही आपण शेफ आहोत, नाही आपण हॉटेल मॅनेजमेंट केलंय. सो परत आपण चौघे एकत्र येऊ. त्याच्यानंतर आपण एका पर्सनला पकडू ज्याला एक्सपिरियन्स आहे. तर मी तुम्हाला सांगितलं, माझा एक मित्र आहे,
त्याने ऑलरेडी भरपूर हॉटेल्समध्ये काम केलं, इज अ मॅनेजर देअर. आपण त्याला भेटू, त्याच्यावर मीटिंग करू. त्याला सांगू की असं आम्हाला हॉटेल काढायचंय आणि तू मॅनेज कर. तुला आम्ही 10%, 20% जे काही असेल ते आपण ऍग्री करू, पार्टनरशिप रेशिओ, आणि तुला देऊ. सो इफ ही ऍग्रीज देन ही विल मॅनेज द होल हॉटेल. आपण कॅपिटल करायचं, आराम करायचा. दॅट इज हाऊ रेस्टॉरंट पार्टनरशिप्स ऍक्च्युअली वर्क. बिकॉज एक माणूस नाही चालू करू शकत, कॅपिटल लागतं. सो इट इज बेटर ना. सो उद्या आणि 4 लोक मिळून करतोय आपण, 4-5 लोक, त्याला आपण घेतलं 5 लोक झाले. आणि वी हॅव एक्सपर्ट ऑल्सो, बिकॉज त्याने ऑलरेडी केलेलं आहे. ही विल बी द ऍक्टिव्ह पार्टनर, आपण स्लिपिंग पार्टनर. मग एक कॉन्सेप्ट होता नॉमिनल पार्टनरचा, तो आता राहिला नाही एवढा. आधीच्या काळी कसं होतं, हे जे फेमस सेलिब्रिटीज होते ना, सो दे यूज टू कॅश इन ऑन देअर नेम. म्हणजे जसं की आता परत आपण एकत्र आलो हॉटेल काढायला, तर म्हटलं चल हॉटेल काढू, पण आता आपल्या हॉटेलमध्ये येणार कोण? पण आपण काय असे काही फेमस नाही, एस्पेशली या इंडस्ट्रीमध्ये. तर मग मी तुम्हाला आयडिया देतो की आपण एक काम करू. पण ना, संजू कपूर माझ्या ओळखीचा आहे, शेफ. त्याला अप्रोच करू आणि त्याला विचारू की तू तुझं नाव आम्हाला देतोस. सो आपण त्याला अप्रोच करायच्यावर मीटिंग करतो. संजू कपूर ऍग्रीज. तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझं नाव वापरा. आता नाव वापरणं म्हणजे काय, की आपण त्याला एक लमसम देणार, आपण त्याला 1 करोड देणार. ते सांगणार की तुझं नाव आम्ही वापरणार, की आम्ही कसं दाखवणार की हे संजू कपूरचं हॉटेल आहे. अरे संजू कपूर सेलिब्रिटी शेफ आहे, त्याचं हॉटेल म्हटल्यावर सेलिब्रिटीज येतील, बाकी लोक येतील. सो विल लॉन्च अ रेस्टॉरंट. पार्टनर आपणच असणार, पण नुसतं नॉमिनल, म्हणजे नावासाठी की ह्याचं हॉटेल आहे म्हणून, त्याला पैसे मिळाले त्याचे, आणि आपण हॉटेल चालू करायचं आणि लिहायचं अ संजू कपूर हॉटेल. त्याला पैसे मिळालेत ना त्याचे, ही ऑल्सो कॅनॉट से नो. सो लोकांना वाटेल संजू कपूरच आहे, त्याच्यामुळे लोक येतील. सो आधीच्या काळी हे खूप व्हायचं, म्हणजे आय थिंक 10-15 इयर्स बॅक हे खूप व्हायचं. इव्हन सचिन च्या नावाने पण हॉटेल सुरू झालेली, खूप क्रिकेटर्सच्या नावाने पण हॉटेल सुरू झालेली. बट ह्याच्यामध्ये रिस्क अशी असायची ना, की आता आपण सपोज संजू कपूरचं नाव वापरलं, सो लोक यायला लागले. पण उद्या काय गडबड झाली, आपण कोणाला तरी खायला घातलं, तो मेला, त्याला रिॲक्शन झालं, तिकडेच तो मेला हार्ट अटॅक. तर उद्या आपल्यावरही केस होणार, संजू कपूरवरही केस होणार. कारण इथे एस्टॉपेल, इथे इथे एस्टॉपेल आपल्यावर. एस्टॉपेल म्हणजे काय, लोकांना काय वाटतं, संजू कपूर पार्टनर, इज अ पार्टनर. इफ यू रिप्रेझेंट दॅट इज अ पार्टनर, इज अ पार्टनर. सो त्याच्यामुळे मग हे सेलिब्रिटी म्हणाले की नको रे बाबा, उगाच टेन्शन नको, आपलं उगाच नाव खराब नको. एक सेकंड. या सो आय एम बॅक. सो त्याच्यामुळे ना हे सगळं आता बंद झालं. कारण आता आधी कसं होतं की लोक बिंदास नाव द्यायचे, पैसे बघायचे, अरे 1 करोड मिळाले वगैरे. पण आता जनरली हे करत नाहीत, कारण रिस्क आहे. आणि माहितीच आहे आजकाल रिस्क जास्त कोणी घेत नाही. आणि त्यांचं असं होतं की अरे उगाच त्या हॉटेलमध्ये ह्यानी काही गडबड घातली तर माझं करिअर संपेल. सो त्याच्यामुळे आता हे सगळं नाही करत. पण जनरली फेमस लोकांची नावं घेऊन जर तुम्ही काय बिझनेस चालू केला, ऑटोमॅटिक त्याच्या नावाने लोक येऊ शकतात, बाकी काही नाही. आता सपोज मी एक टेनिस अकॅडमी चालू केली आणि लिअंडर पेसचं सांगितलं, लिअंडर तुझं नाव जरा दे मला. तर लिअंडर पेस अकॅडमी म्हटल्यानंतर पब्लिक येणार माझ्या, लिअंडर पेस नसणारच, आम्हीच असणार शिकवायला. पण लोकांना कळणार लिअंडर पेसची अकॅडमी, बरोबर. सो तसं आहे. पण उद्या काय गडबड झाली तिकडे, तर लिअंडर पेसला पकडली. मग देर कॅन बी सम पीपल हु आर पार्टनर्स इन प्रॉफिट्स ओनली. जसं की सपोज तुम्ही तिघे आहात, तुम्ही तिघांनी एक पार्टनरशिप फॉर्म चालू केली. सपोज तुम्ही मॅन्युफॅक्चर असाल, तुम्ही पार्टनरशिप मध्ये करताय, तर तुम्हाला तुमच्याकडे आता कॅपिटल क्रांच, तुमच्याकडे पैसे नाही, कारण लॉकडाऊन लागलाय वगैरे. सो तुम्ही तुमच्याकडे कॅपिटलचा प्रॉब्लेम, यू डिसाइड टू ऍडमिट सम, की ऍडमिट नवीन पार्टनरला घेऊ म्हणजे पैसेही येतील आणि त्याची एक्सपर्टीजही येईल. तर तुम्ही माझ्याकडे येता
की तुम्ही पार्टनर बनणार का म्हणून. तो आय से मला कळतं तुमची पोझिशन वीक आहे, की तुम्हाला पैशाची गरज आहे. इफ आय डोंट पुट मनी इन युअर बिझनेस यू विल गो बँकरप्ट. सो आय मेक अ प्रपोज, म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्या बिझनेसमध्ये कॅपिटल घालायला तयार आहे, मी पार्टनर म्हणून यायलाही तयार आहे, बट आय विल बी पार्टनर ओनली इन प्रॉफिट्स. लॉसेस तुम्ही बेअर करायचे. जर पटतंय लेट्स गो हेड, नाही तर निघा. पण तुम्ही म्हणता की नाही इट्स ओके, बिकॉज तुम्हाला कॅपिटलची गरज आहे, की ठीक आहे आता तरी आपण असं करू, ठीक आहे नो प्रॉब्लेम, मग मी ऍडमिशन करतो, आय बिकम द पार्टनर. पण लॉसेस तुमचे, प्रॉफिट्स मध्ये मी शेअर. प्रॉफिट्स जे होतील ते PSR मध्ये, लॉसेस जे होतील ते तुमच्यामध्ये. पण आता तुम्हाला कसं आहे, फर्म सर्व्हाइव्ह करायची आहे, यू से ओके नो प्रॉब्लेम. डिपेंड्स ऑन हाऊ द पोझिशन ऑफ द फर्म इज. तर तुम्ही ऑलरेडी प्रॉफिट मेकिंग आहात, म्हणाल की आम्ही असं काय करणार नाही, आम्हाला लॉसेस पण आम्हाला तुम्हाला शेअर करणार तुमच्यावर आणि प्रॉफिट जाईल. बट तुमची पोझिशन वीक असेल तर यू कॅन ऑब्विसली नॉट बार्गेन. मजबुरी, येस. डिसएडव्हान्टेज पेक्षा आय वुड से की दे आर से की ठीक आहे, पण तुम्ही असं फोरकास्ट करताय की उलट प्रॉफिटच होते. बिझनेस बंदच करून टाकण्यापेक्षा ऍटलीस्ट देर इज अ चान्स टू सर्व्हाइव्ह इट. आता लास्ट इयर इफ यू सी 2020 मध्ये 2021 मध्ये लोकांनी प्रॉफिट्स नाही बघितले, दे ओनली लुक्ड ऍट द सर्व्हायवल. आजही लोक सर्व्हायवल बघतात, खूप लोक बंदही झाले. सो जे सर्व्हाइव्ह झाले ते काय असे काय खूप महान प्रॉफिट कमवत नाहीत, अनलेस यू आर इन पॉलिटिक्स और अनलेस यू आर इन पॉवरफुल इंडस्ट्रीज लाईक फार्मा आणि FMCG. बाकी सगळे रडतातच आहेत. सगळ्यात जास्त पैसे कमावले पॉलिटिशियन्स. म्हणजे माझ्या ओळखीचे पॉलिटिशियन्स आहेत, त्याने 4 गाड्या घेतल्या लॉकडाऊन मध्ये, त्या पण मोठमोठ्या. या त्याच्यानंतर जॉब करणारे जे होते त्यांचं प्रायव्हेट मध्ये वगैरे, त्यांच्या बॉसेस सांगितलं की 50% कट घ्यायचा. त्या विचाराने अजूनपर्यंत 50% वरच काम करतात आणि बॉसेस मस्त नवीन नवीन गाड्या घ्यायचे. ओके. सो असं लोकांनी भरपूर कमवलेले आहेत, सगळ्यांनीच कमवलेत, असं काही नाही की स्टेटच्या मिनिस्टर्सच कमवलेत, सेंटरनेही कमवलेत. दिल्लीमध्ये तर सगळ्यात जास्त असतं, म्हणजे दिल्ली हॅज बीन ऑलवेज नोन फॉर करप्शन. दिल्लीमध्ये तू असशील आणि करप्शन नसशील करत, यू डोंट डिझर्व टू बी दिल्ली असं म्हणतात. माझ्या ओळखीत एक IAS ऑफिसर होते, सो त्यांना पोस्टिंग दिल्लीची मिळत होती. सो डिडंट टेक इट बिकॉज इज लाईक तिकडे गेलं तर करप्शन करावंच लागेल, देर इज नो ऑप्शन. महाराष्ट्र, दिल्ली एपी सेंटर. त्यामुळे इव्हन जे ऑफिसर्स वगैरे असतात ते वॉन्ट पोस्टिंग देअर. नाही तर मग एक्सलाइट एरियामध्ये बसायचं, जिकडे पैसेही नाही आणि जीवही जाऊ शकतो. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर इनकमिंग पार्टनर, ऍडमिशनला जो येतो तो इनकमिंग म्हणतो आपण. आउट गोईंग म्हणजे रिटायरमेंट किंवा डेथ वाला जो पार्टनर आहे तो. पार्टनर बाय होल्डिंग आउट हे आपण ऑलरेडी बघितलं, एस्टॉप आहे. जसं आताच्या केसमध्ये मी सांगितलं तुम्हाला की if a person represents to some outsider that he is a partner in the firm and other partners also agree to it, then he will be held out as a partner. एस्टॉल मध्ये बघितलं आपण, एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं की त्याच्यामध्ये वाटत असेल, आय थिंक कॉन्ट्रॅक्ट मध्ये, आय थिंक वी हॅड सीन अ एक्झाम्पल की ह्याच्यामध्ये कसं होतं, AB हे पार्टनरच असायचे. मी एक्झाम्पल दिलेलं आठवत असेल, इफ यू रिवाइज. AB हे पार्टनर होते आणि C त्यांचा एम्प्लॉई होता, हु वॉज अ मॅनेजर, जो रिस्पेक्टेड होता थोडा. सो B त्याच्या मॅनेजर, ज्याने C जो पार्टनर नाही त्याला घेऊन तो ICICI बँकच्या मॅनेजरकडे जातो लोनसाठी, आणि ही टेल्स द मॅनेजर की हा आमचा पार्टनर आहे, आम्ही तिघं पार्टनर आहे. तो C काय बोलत नाही आणि नाही B आणि A असं काय म्हणतात की आमचा पार्टनर नाही, ते इनफॅक्ट सांगतात की आमचा पार्टनर आहे, आणि C ही काय म्हणत. So on this, the manager of ICICI gives loan. So for this transaction, all three will be liable as partners jointly. जरी पण C partner नसेल, he will be partner because he represented his partner. He didn't say no. So ते म्हणणार की it is you are a partner. आठवलं ना?
त्याच्यानंतर राईट अ नोट ऑन रिलेशन ऑफ पार्टनर्स टू वन अनदर. आता ह्याच्यामध्ये पहिलं आहे जनरल ड्युटीज ऑफ पार्टनर्स. एक कसं असतं ना की तुम्ही सपोज आपण पार्टनरशिप मध्ये आलो तर नीट बिझनेस करा, सगळ्यांचा फायदा होईल असं बघा, फक्त स्वतःचा फायदा बघून. इट्स लाईक यू आर प्लेइंग इन अ टीम, फक्त स्वतःच्या रेकॉर्डच्या मागे जाऊन. सो आपण जर एकत्र बिझनेस करतो तर सगळे एकत्र येऊन पैसे बनवू. असं नाही की मी फक्त माझं बघतोय, तुम्ही गेलात उडत, तसं नाही. ड्युटी टू इंडेमनिफाय फॉर लॉस कॉज बाय फ्रॉड. सपोज मी हे फ्रॉड केलं, इट इज माय ड्युटी टू मेक गुड द लॉस. सो मी काहीतरी फ्रॉड केलाय 4 लाखाचा, आय शुड गिव्ह इट बॅक. मी पैसे चोरले तुमचे, आपल्या फॉर्मचे पैसे मी चोरले, मी गडबड केली, आय हॅव टू, जो काय लॉस आहे तो मला भरून द्यायचा. मग उद्या तुम्ही मला काढाल ते वेगळी गोष्ट आहे, पण लॉस पण भरायचा आहे, पण मी लॉस केलं, आय चीटेड. नॉर्मली हे सगळं ड्युटीज राईट्स वगैरे विल बी गिव्हन इन द अग्रीमेंट. सो इट विल बी अग्रीड, आधीच आपण अग्री करतो. प्लस अग्रीमेंट्स इन रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड, हे आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये बघितलेलं की याच्यामध्ये कसं असतं की द पार्टनरशिप अग्रीमेंट माइट हॅव अ क्लॉज वेअर दे से की तू जर इकडे पार्टनर असशील, दुसऱ्या फर्मचा पार्टनर नाही म्हणायचा, किंवा तू इकडे पार्टनर असशील तर दुसरा काही बिझनेस नाही करायचा. तर तुझ्यावर चॉईस आहे, पार्टनर बन नको बनू, पण बनलास तर हे क्लॉज आहे. इट्स अ रिझनेबल रिस्ट्रेंट, दॅट कॅन बी अ रिस्ट्रेंट. आणि बिझनेस करतोय आपण एकत्र, कंडक्ट बिझनेस, प्लस राईट टू टेक पार्ट इन द कंडक्ट ऑफ बिझनेस. सो एव्हरी पार्टनर हॅज राईट टू टेक पार्ट इन द बिझनेस अनलेस वी डिसाइड की हा वर्किंग पार्टनर आहे, तरी पण आय कॅन गो अँड विजिट द प्लेस अँड सी कसं चाललंय. प्लस आय हॅव द राईट टू बी कन्सल्टेड, म्हणजे उद्या काय मेजर डिसिजन आहे, सो एव्हरी वन शुड बी कन्सल्टेड फॉर. असं नाही की 4 पार्टनर मध्ये दोघांनीच मिळून डिसिजन घेतला, असं नाही चालत. दॅट इज द नेक्स्ट राईट, राईट टू बी कन्सल्टेड. राईट टू ऍक्सेस बुक्स, आय कॅन ऑलवेज आस्क फॉर द बुक्स, जरा बघू काय चाललंय. दॅट इज द रिझन खूप लोक पार्टनरशिप करत नाही, कारण त्यांचं होतं की मी कशाला माझ्या बुक्स दाखवू त्याला, असं पण मी ऐकलंय तरी. म्युच्युअल राईट्स अँड लायबिलिटीज, दे कॅन ऑब्विसली डिसाइड की हे आपले राईट्स आहेत, हे आपले लायबिलिटीज. राईट टू रेम्युनरेशन इज वन ऑफ द राईट्स. आता पार्टनरशिप ऍक्ट मध्ये असं काही म्हटलं नाहीये की पार्टनर शुड गेट सॅलरी. सो इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट, सॅलरी काय मिळणार नाही. सो वर्किंग पार्टनर कॅनॉट से की मी एवढी मेहनत केली, दिवस रात्र राबलो, सॅलरी मिळाली पाहिजे. नॉट निडेड, अनलेस अग्रीमेंट मध्ये दिलंय की तुला सॅलरी मिळाली पाहिजे तरच. सो पार्टनरशिप ऍक्ट काय म्हणत नाही याच्यावर. सो यू कॅनॉट से की मी एवढं काम केलं, सगळं मीच करतो, मला सॅलरी पाहिजे. इफ ऑल अग्री देन ओके, देन अदरवाइज यू कॅनॉट आस्क फॉर सॅलरी, कारण तुला एनिवेज प्रॉफिट मध्ये शेअर आहे ना, तुझाच बिझनेस आहे. राईट टू शेअर प्रॉफिट्स, ऑब्विसली इफ देर इज नो प्रॉफिट शेअरिंग रेशो डिसाइडेड, तर मग इक्वल तुम्हाला माहितीच आहे, नाही तर ॲज डिसाइडेड. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अगेन हे सगळं अग्रीमेंट मध्ये दिलं असतं की इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती मिळणार वगैरे. सेम फॉर इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस, जर कुठच्या पार्टनरने लोन दिलंय बिझनेस, पार्टनर्स लोन म्हणतात त्याला, सो इंटरेस्ट त्याला मिळाला पाहिजे, नाही नसेल का दिलं 6% त्याला मिळाला पाहिजे, असं ऍक्ट मध्ये म्हटलेलं. राईट टू बी इंडेमनिफाईड, इंडेमनिफाईड म्हणजे काय की सपोज आपण फर्म चालू केली आणि सगळा इनिशियल खर्च मीच केला, जे काय स्टेशनरी बिटनरी कम्प्युटर लागणार आहे सगळं मी खर्च केला. सो आय नीड टू बी इंडेमनिफाईड. सो फर्मने मला माझे पैसे रिइम्बर्स केले पाहिजे. सपोज मी 1 लाखाचा खर्च केला, सो फर्म शुड गिव्ह इट बॅक, कारण मी माझ्या पॉकेटमधून खर्च केलाय फर्मसाठी, सो आय शुड गेट रिइम्बर्स. प्लस राईट टू इंडेमनिफाय द फर्म, अगेन तेच की माझ्यामुळे जर काय लॉस झाला फर्मला, माझ्या चुकीमुळे, माझ्या निग्लेक्टमुळे जर काय गडबड झाली, माझ्यामुळे नुकसान झालं असेल तर आय विल रिइम्बर्स. आता पार्टनरशिप प्रॉपर्टी, आता हे तुम्हाला काय सांगायला नको की पार्टनरशिपची प्रॉपर्टी, कारण तुम्ही अकाउंट्स केले. आता पार्टनरशिपची प्रॉपर्टी नक्की प्रकारची असते. हे बघा इथे, हे दिस इज द मेन आन्सर, की द ऍसेट्स ब्रॉट इन बाय द पार्टनर्स, दॅट इज फर्स्ट. जे ऍसेट्स पार्टनर्स घेऊन आले, आपण एंट्री मारतो माहितीच आहे, कॅश और वॉट एव्हर टू पार्टनर्स कॅपिटल, so which is bought into the common pool of the business. Secondly,
फर्मने त्यांच्या पैशातून जे बाय केले ऍसेट्स, सो पार्टनरशिप मध्ये जे पैसे बाय झाले ते, आता फर्मने तुम्हाला नवीन फर्निचर घेतलं, नवीन मशिनरी घेतली ते, आणि थर्ड इज गुडविल. सो द ऍसेट्स ब्रॉट इन बाय द पार्टनर्स, द ऍसेट्स परचेस बाय द फर्म आफ्टर द पार्टनरशिप हॅज स्टार्टेड, आणि गुडविल. हे 3 प्रकारचे प्रॉपर्टीज आहेत. त्याला पार्टनरशिप प्रॉपर्टी असं म्हणतात. आता एकदा ते फर्मची प्रॉपर्टी झाली की मग पार्टनरशिप प्रॉपर्टी, मग ती फर्मची प्रॉपर्टी. व्हॉट इफ अ पार्टनर मेक्स पर्सनल प्रॉफिट? पर्सनल प्रॉफिट नाही करायचं. फॉर एक्झाम्पल, आपण आता सपोज पार्टनरशिप फर्म चालू केली, सीए फर्म चालू केली, ओके, तर ऑब्व्हियसली जो काय क्लायंट येतो, आय शुड ब्रिंग इट टू द फर्म, आणि त्या क्लायंटचे जे काय फीज येतील आपण ते शेअर करू, बरोबर ना? पण जर मी म्हटलं की चला थोडा चालूपणा करू, मी त्या क्लायंटला म्हटलं, क्लायंट मी तुझं करून देतो, मी फर्मच्या अकाउंटवर घेतच नाही, तुझं 1 to 1 करून दे, जे काय पैसे तुम्हाला दे. दॅट इज रॉंग, चिटिंग केली मी, मग सगळेच करायला लागतील, मग काय अर्थ मग. सो जे काय बिझनेस येतो, आय शुड ब्रिंग इट टू द फर्म, आणि वी शुड डू इट टुगेदर. माझ्या पर्सनल अकाउंटवर आय कॅनॉट डू. मग करतात लोक, त्याच्यामुळेच मग पार्टनरशिप मध्ये भांडण होतात आणि मग बिझनेस डिझॉल्व्ह होतो. सो डू इट म्युच्युअली, डोंट थिंक ऑफ पर्सनल प्रॉफिट, जेवढं मगाशी बघितलं. खूप साऱ्या फर्म्स मध्ये मी असं बघितलंय की त्यांची पार्टनरशिप ब्रेक का झाली, का म्हणे हा पार्टनर स्वतःच करायचा, अर्धे कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या नावावरच घ्यायचं. नंतर त्या पार्टनर दुसऱ्या पार्टनरला कळलं, कधी ना कधी कळणारच आहे. What are the rights and duties of the partners after changes in firm? Actually, जे राइट्स अँड ड्युटीज आहेत ना, आफ्टर चेंजेस इन फर्म म्हणजे काय, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, दॅट इज द चेंजेस. दे विल बी सेम. राइट्स अँड ड्युटीज विल बी सेम अनलेस यू मेक सम न्यू राइट्स ऑर ड्युटीज. सेमच राहणार, काही बदलणार नाही. हे बघा, आफ्टर चेंज इन द फर्म रिमेन द सेम. सपोज कधी कधी आपण बघितलं की पार्टनरशिप फॉर अ फिक्स पिरियड, पार्टनरशिप सपोज 5 वर्षाची, आणि त्याने ते कंटिन्यू केली. असं नाही की 5 वर्षाचीच पार्टनरशिप आपण करायची ठरवलं आणि 5 वर्षाने मग ऑटोमॅटिक पार्टनरशिप बंद होणार, असं नाही. यू कॅन कंटिन्यू ऑल्सो. जर 5 वर्ष झाली पण आपलं होतं की सर अजून 2 वर्ष करू, वी कॅन कंटिन्यू. तेव्हा पण आफ्टर एक्सपायरी ऑफ टर्म ऑफ द फर्म ऑल्सो इफ यू कंटिन्यू, द राइट्स अँड ड्युटीज विल बी सेम. प्लस तसंच पर्टिक्युलर पार्टनरशिप मध्ये कसं होतं की आपण ठरवलं की एकच काहीतरी बिझनेस करायचा किंवा 1-2 प्रोजेक्ट करायचे, पण डिसाइड टू टेक मोर प्रोजेक्ट्स, राइट्स अँड ड्युटीज विल सेम, काही चेंज होणार नाही, सेमच राहणार. Where additional undertakings are carried out, म्हणजे additional projects are taken, same, nothing changes unless you add some points. मग एक्सप्लेन रिलेशन्स ऑफ पार्टनर्स विथ थर्ड पार्टीज. हे आपण ऑलरेडी बघितलंय की पार्टनर इज द एजंट ऑफ द फर्म. लॉ ऑफ एजन्सी आपल्यावर, एव्हरी पार्टनर इज अ एजंट ऑफ द फर्म अँड अदर पार्टनर्स, म्युच्युअल एजन्सी. सो ही कॅन बाइंड द फर्म ऑर द अदर पार्टनर्स बाय ऍक्ट्स. इम्प्लायड अथॉरिटी. आता आपण इकडे आपण म्हणतो वर्किंग पार्टनर, मगाशी बोललो आपण की वन पार्टनर दॅट कॅरीज ऑन द बिझनेस डे टू डे ऍक्टिव्हिटीज. सो देर इज सम इम्प्लायड अथॉरिटी की अनसेड आहे की याला ही पॉवर आहे, डे टू डे बिझनेस करण्यासाठी पॉवर तर पाहिजे ना. सो इट इज अनसेड की ही पॉवर याला असते. सो these are the powers he has to carry on day to day activities. Working partner will have this much activities. मगाशी आपण बघितलं रेस्टॉरंट मध्ये आपण एका पर्सनला अपॉइंट केलं टू मॅनेज द बिझनेस, सो ही विल हॅव सम अथॉरिटीज इम्प्लाइड, म्हणजे ह्याला ऑब्व्हियसली बिझनेस करू शकणार नाही, आता ही कॅनॉट मॅनेज द बिझनेस. देयर इज सम इम्प्लाइड. इम्प्लाइड म्हणजे अनसेड, बट इम्प्लाइड मध्ये काही गोष्टी येत नाहीत. सो दीज आर नॉट हिज पॉवर्स. कुठल्या? he cannot submit a dispute relating to business of the firm to arbitration. So individually, the working partner doesn't have the right to submit any dispute. म्हणजे सपोज काही कुठल्या क्लायंट बरोबर काही डिस्प्यूट झालं, तर he cannot take it to some arbitrator. Arbitrator म्हणजे any person, third party, respected third party असतो. It can be a CA, it can be a retired judge, it can be a IS officer. त्याच्याकडे आपण जाऊन त्याला विचारतो की बॉस असं असं सिच्युएशन आहे, सांगा आता काय करता येईल. मग ते जो बोलेल दॅट इज फायनल. सो कोर्टात जायला लागत नाही. सो द वर्किंग पार्टनर डझंट हॅव दिस राईट. सगळ्यांना विचार आणि मग आपण डिसाइड करू, तुझ्याकडे तो पॉवर नाही, आणि दिस इज अ बिग थिंग.
ओपनिंग अ बँक अकाउंट इन हिज ओन नेम नॉट अलाउड. फर्मच्या नेमवर ठीक. You cannot compromise or relinquish any claim or portion of a claim of the firm. Suppose काही पैसे येणे कस्टमर कडनं फर्मचे. There is a claim due from the firm. You cannot cancel it. म्हणजे सोड आणि तो कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. तुझ्याकडे राईट नाहीये. तू सगळ्यांना विचार आणि मग. You cannot withdraw a suit, withdraw a case. The firm ने कोणाच्या अगेन्स्ट केस फाईल केली. You cannot withdraw that. You cannot admit any liability. So केस मध्ये you cannot admit की हा आम्हीच केलंय सगळं. You cannot acquire immovable property. तुझ्याकडे तो पॉवर नाही. कारण इमूव्हेबल प्रॉपर्टी कसं आहे ना, इट बाइंड्स फॉर लाईफ. म्हणजे लगेच विकता येत नाही ती घेतल्यानंतर. सो यू बाय अ फ्लॅट और लँड पटकन परत विकणं सोपं नाही. लिक्विडिटी नाही. सो त्याच्यामुळे इफ यू बाईज दॅट ऑन बिहाफ ऑफ द फर्म, तर मग विल बाइंड द होल फर्म फॉर लॉट ऑफ इयर्स. प्रॉब्लेम खूप होऊ शकतो. परत ती प्रॉपर्टी डिस्प्यूट मध्ये असेल तर अजून गडबड होईल. नायदर ही कॅन ट्रान्सफर एनी इमूव्हेबल प्रॉपर्टी ऑफ द फर्म. बाय पण नाही, ट्रान्सफर पण नाही. नायदर ही कॅन एंटर इन टू पार्टनरशिप विथ एनी अदर फर्म. कधी कधी दोन पार्टनरशिप एकत्र येतात, तसं पण नाही. सो हे सगळे पॉवर नाही. त्याच्या व्यतिरिक्त ही कॅन डू नॉर्मल डे टू डे ऍक्टिव्हिटीज. हा, आता सपोज द फर्म इज इन ट्रेडिंग, बाईंग सेलिंग गुड्स. जसं आता झी नॉवेल्टी तुम्ही बघितलं असं पार्टनर, इट्स अ ट्रेडिंग फर्म. सो व्हॉट दे कॅन डू, द इम्प्लाइड अथॉरिटी ऑफ पार्टनर कॅन ऑल्सो बी टू इश्यू बिल्स ऑफ एक्सचेंज, ड्रॉ चेक, टू टेक अ लोन. कारण हे ट्रेडरला लागतं. दॅट ऑल्सो कम्स. ट्रेडिंग फर्म नसेल तर मग चेक बिकचं नाही. हे बघा, इफ पार्टनरशिप be of a general commercial nature, he may pledge or sell the partnership property to raise money. He may buy goods on account of partnership. He may borrow money, contract debts, and pay debts on account of the partnership. He can take loans. He may draw, sign, endorse, transfer, negotiate, and procure to be discounted promissory notes, bills of exchange, checks. So all the negotiations with the checks, bills of exchange वगैरे he can be drawing. जे ट्रेडिंग मध्ये आहे बिझनेस, कमर्शियल म्हणतात त्याला, कमर्शियल म्हणजे ट्रेडिंग मध्ये असेल तर ही हॅज दिस ऍडिशनल पॉवर्स. कारण ट्रेडिंगला साठी पैसे लागतात. सो ही कॅन बोरो, ही कॅन साइन चेक्स, ही कॅन प्लेज द प्रॉपर्टी. आता इम्प्लॉइड अथॉरिटी तर आहेच डेफिनेटली, बट अगेन पार्टनरशिप डीड इज अबाव एव्हरीथिंग. So partners can restrict the authority or extend this authority. But whatever they do, बाहेरच्यांना ते कळलं पाहिजे, तरच ते ऍप्लिकेबल. So if you're dealing with any person, you should tell की या पार्टनरला एवढीच अथॉरिटी, or he should tell की माझ्याकडे एवढीच अथॉरिटी. पार्टनर्स अथॉरिटी इन इमर्जन्सी आपण ऑलरेडी हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये बघितलेलं, एजंट बाय नेसेसिटी म्हणून. सो त्याच्यामध्ये असं होतं की सपोज पार्टनरला काही पॉवर नाहीये इकडे टू टेक एनी डिसिजन इंडिव्हिज्युअली, पण काही इमर्जन्सी आहे आणि बाकी पार्टनर्स नाही आहेत, तर ही कॅन ऍक्ट ऑन देअर बिहाफ इन इमर्जन्सी. जसं की आग लागली किंवा काही झालं, काही अर्जंट काही डिसिजन घ्यायचं, ही कॅन टेक इट बिकॉज बाकी लोक नव्हते. तर आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये एजंट बाय नेसेसिटी, सो ऑब्वियसली इज अ एजंट ऑफ द अदर पार्टी, सो ही कॅन टेक डिसिजन. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ नोटीस टू ऍक्टिंग पार्टनर. नॉर्मली कसं असतं की वर्किंग पार्टनर नोटीस दिली, सपोज आउटसाइडर यूज अ नोटीस टू वर्किंग पार्टनर. सपोज तुम्ही आता किती जण आहात, 4 जण. सो सपोज तुम्ही चौघा पार्टनरशिप मध्ये आहात आणि तुमच्यातला सपोज रोहन इज द ऍक्टिव्ह पार्टनर. सो मी आय एम अ थर्ड पार्टी. मी रोहनला एक डॉक्युमेंट दिलं, मे बी आय मेड सम ऑफर टू यू. सो इफ आय गिव्ह इट टू रोहन बिकॉज रोहन इज द ऍक्टिव्ह पार्टनर, इट इज implied it is a notice to all of you, and he represents all of you because he is the working party. Unless Rohan is involved in some fraud आणि तो तुमच्यावर सगळं लपवतोय, तर tomorrow you can tell me की आम्हाला माहितीच नव्हतं कारण रोहनने आम्हाला कळवलंच नाही. अदरवाइज इट इज अंडरस्टूड की तुम्हाला कळलं. आता इकडे एक एक्झाम्पल दिलंय की अ पार्टनर वॉज ऍक्टिव्ह in the management of the business, so he is a working partner, bought for his firm certain goods while he knew of a particular defect in the goods. So he is an active partner. काही goods घेतले, त्याला माहिती आहे goods बरोबर नाहीये तरी त्याने घेतले. आता त्याला माहिती आहे तरी त्याने घेतले, हे त्याचं नॉलेज आहे. नॉर्मल केस मध्ये आपण काय म्हणतो की हा हेच नॉलेज बाकीच्यांचं पण आहे, ह्याला माहिती आहे म्हणजे सगळ्यांना माहिती.
his knowledge as regards the defect ordinarily would be construed as knowledge of the firm, though the other partners in fact were not aware of the defects. Normally असं अज्युम केलं की वर्किंग पार्टनरला माहिती म्हणजे सगळ्यांना माहिती, म्हणजे इट इज अज्युम त्याने सगळ्यांना सांगितलं. बट या केसमध्ये ए आणि जो सेलर होता याच्यामध्ये काहीतरी म्हणजे डील होतं, मी तुझ्याकडनं घेतो, फर्मकडे पैसा भरपूर आहे, तुझ्याकडनं मी घेतो. सो ही वॉज ट्राइंग टू कन्स्पायर अगेन्स्ट द फर्म. तर मग अशा केसमध्ये अदर पार्टनर्स कॅन से की बॉस आम्हाला माहितीच नव्हतं आणि याने गडबड केली, आम्हाला नोटीसच नव्हती याची. But because A had in league with his seller conspired to conceal the defect from the other partners, the rule would be inoperative. पण या केसमध्ये we cannot say की A ला माहिती म्हणजे सगळ्यांना माहिती, because A was hiding it. And other partners will be entitled to reject the books upon detection of by them of the defect. So they can reject also and they can make A liable. तुझ्यामुळे सगळं नुकसान होतंय, आम्हाला भरपाई कर, पण नेक्स्ट टाइम असं जर करू नको. आता लायबिलिटी ऑफ अ पार्टनर फॉर ऍक्ट्स ऑफ द फर्म. आपण मगाशीच बोललो की फर्मच्या ऍक्ट्स म्हणजे सपोज एक वर्किंग पार्टनर आहे, ही हॅज डन सम कॉन्ट्रॅक्ट ऑन बिहाफ ऑफ द फर्म, ऑल विल बी लायबल. तर उद्या काही लॉस झाला, प्रॉफिट झाला, ऑल विल बी. सो फर्म म्हणजे उद्या एनी पार्टनर इज रनिंग द फर्म enters into any contract, all partners, even if they're sleeping, they'll be liable. Liability of firm for wrongful act of partner. आता जर एका पार्टनरने काही गडबड केली, सपोज कस्टमरला फसवलं, तर फर्म विल बी लायबल इफ इट इज इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. जसं एजंटने काय गडबड केली तर प्रिन्सिपल इज लायबल इफ इट इज इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये केलं तर मग फर्म वोंट बी लायबल. पण नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस मध्ये त्याने कस्टमरला गंडवलं, कस्टमरचे पैसे गॅप केले, कस्टमरकडनं ऍडव्हान्स घेतला आणि काही दिलंच नाही त्याला, तर फर्म विल बी लायबल. हा, पण नंतर फर्म विल टेल द पार्टनर की बॉस तुझ्यामुळे नुकसान झालं, रिइम्बर्स करत. लायबिलिटी ऑफ फर्म फॉर मिस ऍप्लिकेशन बाय पार्टनर्स. हे तेच आहे, मग अशी बोललो असं की कधी कधी असं होतं की कस्टमरने काय ऍडव्हान्स दिलाय आणि एका पार्टनरने तो गायब केला आणि कस्टमरला काय गुड्स दिलेच नाही. ऑब्व्हियसली फर्म विल बी लायबल. फर्म विल लायबल टू थर्ड पार्टी. So firm will be liable to the third party, the customer. They have to give the goods to him or the money back, but they will recover it from the partner. Partner सोडणार नाही, he will be liable. त्याला indemnify करायला लागेल लॉस. आता ट्रान्सफरी ऑफ पार्टनर्स इंटरेस्ट. ट्रान्सफरी म्हणजे काय? सपोज आपण 4 पार्टनर आहोत, 5 जण आपण पार्टनर आहोत. वी आर शेअरिंग द प्रॉफिट्स, मे बी 5 जण आहोत, आपण 1/5 करतोय, आपण 20% इच. सो उद्या मी सांगतो की माझा जो प्रॉफिट आहे 20%, तो माझ्या भावाला द्या तुम्ही. आय एम ट्रान्सफरिंग माय इंटरेस्ट टू माय ब्रदर. पण एक मिनिट, नाही मी एक्झिट करतोय, नाही माझा पार्टनर ऍडमिट होतो. माझा जो इंटरेस्ट आहे, माझा जो प्रॉफिट आहे, तो फक्त तुम्हाला सांगतो ह्याला दे, तो माझ्या जागी ह्याला दे. त्याला ट्रान्सफरी ऑफ पार्टनर्स इंटरेस्ट असं म्हणतात, की माझा राईट असाइन केला. दॅट्स ऑल. सो माय ब्रदर विल नॉट हॅव एनी राईट इन द पार्टनरशिप डिसिजन्स. ही विल जस्ट आस्क फॉर द मनी. तो म्हणा की माझा जो स्टेक आहे तो मला द्या. सो असा जो ट्रान्सफरी असतो ड्युरिंग द कंटिन्युअस ऑफ पार्टनरशिप, he is not allowed to interfere in the conduct. Neither he can come and to the meetings of the partnership, neither he can ask for accounts, neither they can inspect the books. He can only ask for his share. Even dissolution झालं तरी he can say की माझा जो शेअर आहे तो. That's all. आपण मायनरचं ऑलरेडी बघितलंय की मायनरचं कसं असतं माहितीये की मायनरला पार्टनर म्हणून ऍडमिट करू शकत नाही, बट ही कॅन बी ऍडमिटेड टू बेनिफिट्स ऑफ पार्टनरशिप. म्हणजे जसं आता बोललो की आपण सपोज 5 जण पार्टनर आहोत, 20% आपण डिसाइड केलं की चल एक 5% एक आपल्या ओळखीचा एक आहे त्याला देऊ, मायनर त्याला देऊ, प्रॉफिट्स मध्ये 5% त्याला आपण देत जाऊ. और इट कॅन बी सम सन ऑफ अ पार्टनर ऑल्सो. सो विल जस्ट गेट द शेअर. डिसिजन मध्ये वगैरे काही. हा, पण उद्या तो 18 झाला
उद्या हे बिकम्स 18, त्याच्याकडे एक ऑप्शन येतो, वेदर टू बिकम अ फुल फ्लेज पार्टनर ऑर नॉट. मग त्याच्यावर एक्सेप्ट करायचं की नाही. इफ ही एक्सेप्ट्स, then he becomes a full-time partner. He will also liable for all acts of partnership. If he rejects, just give a public notice. Notice म्हणजे एक न्यूजपेपर मध्ये एक नोटीस द्यायला लागते, saying की he refused to be a partner. So normally 18 झाला की 6 महिन्याच्या आत he has to take the decision. मग रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप आपण ऑलरेडी बघितलंय. ऍडमिशन मध्ये काय होतं, नवीन पार्टनर येतो, brings in capital, his share of goodwill. जुने पार्टनर्स सॅक्रिफाईस. रिटायरमेंट, पार्टनर रिटायर होतो. सो रिटायर जेव्हा होतो आपण काय करतो, त्याला कॅपिटल देतो, त्याचं शेअर ऑफ गुडविल, शेअर ऑफ रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, शेअर ऑफ रिझर्व्स. डेथ इज ऑल्सो अ केस ऑफ रिटायरमेंट ओनली. ही डाईज, दॅट इज इनव्हॉलंटरी. एक्सपल्शन, आता एक्सपल्शन नॉर्मली इट इज अ व्हेरी एक्स्ट्रीम स्टेप की पार्टनरला एक्सपेल केलं. दॅट कॅन ओनली हॅपन इफ त्याने काही मेजर ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणतात त्याला, मेजर ब्रीच ऑफ ट्रस्ट, लाईक फ्रॉड केलाय, काही मिसकंडक्ट केलंय, खूप मे बी ही इज इन्व्हॉल्ड इन सम क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज. तो असं असेल तर मग त्याला आपण एक्सपेल करू. सो इट हॅज टू बी एक्सरसाइज. हा जो राईट आहे इट विल बी एक्सरसाइज बाय मेजॉरिटी ऑफ द पार्टनर्स. सो आपण सपोज 5 पार्टनर आहोत, यू डिसाइड टू एक्सपेल मी. सो यू शुड एक्सरसाइज दॅट राईट ओनली इन गुड फेथ, फर्मच्या हितासाठी. जस्ट बिकॉज मला तुम्हाला फर्म म्हणून बाहेर काढायचं पॉलिटिकल ह्याच्यामध्ये नाही, म्हणजे फर्म मध्ये पॉलिटिक्स चालतं की तुम्ही 4 जण एकत्र आलात, मला बाजूला काढलं, असं सगळं चालू शकतं, पण त्याच्याने कोणाला एक्सपेल नाही करायचं. इट शुड बी ऑलवेज एक्सरसाइज इन गुड फेथ. नाही तर मग करूच नका ना पार्टनरशिप. इन्सॉल्वन्सी, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे इन्सॉल्वन्सी मध्ये काय होतं की सपोज एक पार्टनर इन्सॉल्वंट झाला, he has to vacate the office of the firm. So he is no more a partner. जर 2च पार्टनर असतील आणि त्यातला एक इन्सॉल्वंट झाला तर फर्म डिसॉल्व्ह होईल. सगळेच इन्सॉल्व्ह झाले तरी पण फर्म डिसॉल्व्ह होईल. आता डिसीज पार्टनर म्हणजे पार्टनर हु इज डेड. नॉर्मली कसं आहे की जिथपर्यंत जिवंत आहे ना, व्हॉट एव्हर द फर्मचे डेट्स आहेत, लोन्स आहेत, he will be liable for that. Even after his death, he still will be liable for that. But एकदा he is dead, ह्याच्या पुढे फर्मचे जे डेट्स आहेत, जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्यासाठी ही won't be liable. जिथपर्यंत जिवंत होता तिथपर्यंत जे काही डीड्स आहेत, जे पण काही फर्मचे अग्रीमेंट्स, कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्यासाठी he will be liable. Even if after his death, his estate will be liable. आता प्रश्न असा आहे की रजिस्ट्रेशन ऑफ द फर्म काय करायचं. सो रजिस्ट्रार म्हणून एक बॉडी आहे, एज अ ऑफिसर. रजिस्टर ऑफ कंपनी, तसंच रजिस्टर ऑफ पार्टनरशिप्स आहेत. यू कॅन गो अँड रजिस्टर इट. आता कंपनीच्या केसमध्ये कसं असतं की अनलेस यू इन्कॉर्पोरेट, अनलेस यू रजिस्टर, कंपनी सुरूच होते. पण प्रोप्रायटरशिप पार्टनरशिप मध्ये असं काही नाही, रजिस्ट्रेशन असं काही ग्रेट हे नाही. आणि इव्हन पार्टनरशिप मध्ये रजिस्ट्रेशन सांगितलंय, म्हणजे ऍक्ट मध्ये नाही सांगितलंय, पण जे काही रजिस्ट्रेशन करतात त्याच्याने काय इन्कॉर्पोरेशन सारखा इफेक्ट येतो. म्हणजे आपण असंच पार्टनरशिप डीड साईन करून बिझनेस चालू पण करू शकतो आज. वी डोंट हॅव टू रजिस्टर इट. सो ऍक्टही म्हणत नाही की रजिस्टर करा. रजिस्टर म्हणजे काय, जाऊन त्या रजिस्टरकडे नोंद करा की आमचं असं फर्म आहे, हे पार्टनर म्हणून. सो काय मेमोरँडम, आर्टिकल्स वर द्यायची गरज नाही, एकदम बेसिक आहे. पण ऍक्ट म्हणतं की तुम्ही काही रजिस्टर करायची गरज नाही, असं ऍक्ट मध्ये काय म्हटलं नाही रजिस्टर करा. बट ऍक्ट मध्ये ना असं म्हटलंय इनडायरेक्टली, इफ यू डोंट रजिस्टर तर मग काही प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं की आउटसायडर तुमच्यावर केस करू शकतो, पण तुम्ही त्यांच्यावर काय करू शकता नाही. कुठच्या केसमध्ये तुम्ही काही सेट ऑफ बिट ऑफ मागू शकता की सर सेटल करू बाहेर जाऊन, नाही. परत डिझोल्युशन मध्ये गडबड होऊ शकते. सपोज एक पार्टनर वॉन्ट्स टू सू हिज फर्म, माझे पैसे अडकवले त्या लोकांनी, तर ही कॅनॉट डू दॅट, कारण फर्म रजिस्टर्डच नव्हतं. सो अशा सगळ्या प्रॉब्लेम्समुळे इट इज बेटर टू रजिस्टर द फर्म. सो पार्टनरशिप ऍक्ट डझंट से की रजिस्टर करा, बट इफ यू डोंट, दे हॅव सेड की असंच होईल. सो ऑब्व्हियसली यू हॅव टू रजिस्टर. पण व्हॉट आय मीन टू से इज की रजिस्ट्रेशन नसेल तरी पण बिझनेस कॅन बी कॅरीड आउट. कंपनीच्या केसमध्ये कसं असतं की कंपनी इन्कॉर्पोरेट झाल्याशिवाय कंपनी सुरूच होते. त्यामुळे बिफोर रजिस्ट्रेशन बिझनेस सुरूच होणार. सो ही जुनी ऍक्ट आहे 1932 ची.
तर तेव्हा असं होतं की क्राऊन, एम्परर, एम्प्रेस, एम्पायर, इम्पेरियल, किंग, क्वीन, रॉयल वगैरे हे वर्ड वापरायचे, बिकॉज दॅट वॉज असं वाटायचं की किंग किंवा क्वीनशी तुम्ही असोसिएटेड आहात. आता आता हे चालतंय सगळं, पण तेव्हा हे सगळं नाही झालं. आता असं आहे की तुम्ही नाव काही पण ठेवा, पण आताच्या ह्याच्यात कसं आता गव्हर्नमेंट इज रुलिंग. सो आता असं आहे की तुम्ही नाव काही पण ठेवा, पण गव्हर्नमेंटची अफिलिएटेड असं दाखवून की महाराष्ट्र गव्हर्नमेंट अँड कंपनी असं काहीतरी फर्मचं नाव नका ठेवू. नॉर्मली फर्मची नावं कशाच माहितीये, अँड असोसिएट्स, अँड को असंही नावं असतात, ब्रदर्स वगैरे. सो इफ यू डोंट रजिस्टर, आता महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे पार्टनरशिप फर्मचं, बाकी स्टेट्स मध्ये नाहीये. सो इफ यू डोंट रजिस्टर देर आर सम डिसॅबिलिटीज की no suit in a civil court by firm or other co-partners against third party. We cannot sue the other party. The customer ने पैसे दिले, we cannot sue him, but he can sue us. No relief to partners for set off. आपण सेटल आउट ऑफ द कोर्ट जाऊन सेटल नाही करू शकतो. 100 रुपयाच्या वरची केस, 100 रुपये बिकॉज जुनी अमाऊंट आहे. 1932 मध्ये 100 रुपये वॉज अ बिग अमाऊंट. Aggrieved partner cannot bring legal action against other partner or the firm. Suppose फॉर्म मध्ये मला फार त्रास देतात बाकी पार्टनर्स, आय कॅनॉट डू एनिथिंग, रजिस्टर्डच नाहीये ना. इट इज बेटर टू रजिस्टर. थर्ड पार्टी कॅन सू अस. ऑब्व्हियसली याच्यात काही एक्सेप्शन्स आहेत, जसं की थर्ड पार्टीज कॅन ऑब्व्हियसली सू यू. डिझोल्युशन मध्ये वी कॅन सू द फर्म इवन इफ इट इज नॉट रजिस्टर्ड, की माझं लवकर तुम्ही सेटल करा अकाउंट. परत इन्सॉल्वन्सी मध्ये ऑफिशियल रिसिव्हर्स आर अपॉइंटेड बाय द कोर्ट, सो दे कॅन सेल ऑफ द प्रॉपर्टी बिंदास. आणि राईट टू क्लेम सेट ऑफ इफ द अमाउंट डज नॉट एक्सीड 100. आता आहे डिझोल्युशन. डिझोल्युशन माहिती 12th मध्ये केलंय. आता डिझोल्युशन दोन प्रकारचं असतं, व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे आपण डिसाइड केलं की चल लेट्स डिझॉल्व, सो इट इज म्युच्युअल. कंपल्सरी म्हणजे कसं की जनरली पार्टनर्स एकमेकांशी बोलतच नाहीयेत, किंवा म्हणजे कोर्टा थ्रू जाऊन करायला लागतं मे बी. किंवा इट कॅन बी बिकॉज ऑफ इन्सॉल्वन्सी किंवा हॅपनिंग ऑफ समथिंग दॅट ऑटोमॅटिक कळतं की आता फर्म डिझॉल्व. जसं की जो बिझनेस आपण करतो तो इलिगल झाला, गव्हर्नमेंटने लॉ चेंज केला, नाव इट इज इलिगल, डिझॉल्व. सो रिझॉल्युशन बाय अग्रीमेंट म्हणजे म्युच्युअली डिसाइड करतो की लेट डिझॉल्व. कंपल्सरी म्हणजे either the business becomes unlawful or there is insolvency. Dissolution of becoming of certain contingencies मध्ये पण की some event that happens की फर्मची टर्म संपते, किंवा फर्म ज्या प्रोजेक्ट साठी चालू केलंय तो प्रोजेक्ट संपतो. डेथ, इन्सॉल्वन्सी. पार्टनरशिप ऍट बिल तुम्हाला पार्टनरशिप ऍट बिल डिझॉल्व करायचं असेल तर यू नीड टू नोटीस लेट डिझॉल्व, आता विल कंटिन्यू. डिझोल्युशन बाय कोर्ट. आता ह्याच्यामध्ये ना आपण आता बघितलं, हा हे आहे डिझोल्युशन विदाउट ऑर्डर ऑफ कोर्ट और व्हॉलंटरी. म्हणजे इथे दोन्ही येतं, बाय अग्रीमेंट और कंपल्सरी, दोन्ही याच्यात येतं. सो आयदर अग्रीमेंटने डिझॉल्व करा, नाहीतर बिकॉज ऑफ सम इव्हेंट इट डिझॉल्व्स. सो विदाउट ऑर्डर ऑफ द कोर्ट. पण ऑर्डर ऑफ द कोर्ट मध्ये काय असतं की वन पार्टनर गोज टू द कोर्ट अँड टेल्स की प्लीज डिझॉल्व करायचं. मग दुसरा पार्टनरशी माझं काय बोलणं नाहीये, आम्ही टॉकिंग टर्म्स मध्ये नाही आहोत, प्लीज डिझॉल्व. सो इफ आय आणि दुसरा कोणती पार्टनर आहोत आणि आम्ही दोघंही बोलत नाही आहोत एकमेकांशी, आय कॅन गो टू द कोर्ट अँड से की बॉस आय कॅन प्रूव्ह माय पार्टनर इज इन अनसाउंड माइंड आहे, वेळा झालाय तो, जेन्युइन खरं असेल तरच. तर सपोज सम प्रॉब्लेम हॅपन्स आणि तो ही इज इन कोमा और ही लुजेस हिज माइंड, त्याला स्ट्रोक बी आला काहीतरी, सो आय कॅन गो टू द कोर्ट अँड से की बॉस माझा पार्टनर अनसाउंड आहे, त्याच्यावर मी काही डिझॉल्व करू शकत नाही, यू ओनली डिझॉल्व. परमनंट इनकॅपॅसिटी, जसा तो कोमात गेला, त्याचा ऍक्सिडेंट झाला, आता नाव इज नॉट एबल टू स्पीक ऑल्सो, I can go to the court and say कि boss तो आता incapable है, so please he is ill, so dissolve the firm. Misconduct, I can go to the court and say कि हा एकदम त्याचा कंडक्ट बरोबर नाही, हा फ्रॉड करतो, हा फसवतो, त्याची ट्रीटमेंटही बरोबर नाहीये, मारपीट करतो, प्लीज डिसॉल्व द फर्म. पर्सिस्टंट ब्रीच ऑफ एग्रीमेंट, हा एग्रीमेंट फॉलोच करत नाही, हा फर्मचे ऍसेट स्वतःचे ऍसेट्स म्हणून ट्रीट करतोय, हा फर्मचे प्रॉफिट स्वतःकडे घेऊन जातोय, फर्मच्या पैशांनी हा ट्रेडिंग करतोय शेअर्स मध्ये.
चोरी करतोय कॅश, खोटे अकाउंट लिहितोय, ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट, याने आम्हाला न विचारता दुसऱ्या कोणतरी याचा स्टेक विकून टाकतो. म्हणजे ह्याने दुसऱ्या कोणतरी ऍडमिट केला, स्वतः सोडून दिला. वी कॅन गो टू द कोर्ट अँड से की बॉस हा फर्म, आता फर्मला काय चालू करण्याचा अर्थ नाहीये, बिकॉज देर इज ओनली लॉस, पुढे लॉसच आहे. और एनी अदर जस्ट अँड इक्वल ग्राउंड, इफ आय प्रूव्ह द कोर्ट की बॉस आमच्यात काही बोलणंच नाही, इट इज डेडलॉक, आम्ही बोलतच नाही एकमेकांशी, ज्या कामासाठी बिझनेस चालू केला तोच नाही राहिला, पार्टनर्सच गायब आहेत, किंवा आमचे जे पार्टनर फक्त शेअर्स मध्ये खेळत बसतात, जो काय पैसा तो सगळे शेअर्स मध्ये लावतात. सो कोर्ट इफ agreeable they can dissolve the firm. So there are two ways of dissolving. Either you agree, स्वतःहून डिसाइड करा, विदाउट ऑर्डर ऑफ द कोर्ट, दोन प्रकार आहेत, आयदर बाय अग्रीमेंट और कंपल्सरी. कंपल्सरी म्हणजे कसं की बिकॉज ऑफ इन्सॉल्वन्सी और बिझनेसच इलिगल झाला, गव्हर्नमेंट झाला, हा बिझनेस इलिगल. सपोज आपण प्लॅस्टिक मध्ये बिझनेस करायचो, गव्हर्नमेंट बोललं की प्लॅस्टिक बंद, बिझनेस बंद. आणि सेकंड ऑप्शन इज गो टू द कोर्ट अँड गेट अ डिझोल्युशन ऑर्डर. डिझोल्युशनने काय होणार? ऑब्व्हियसली द फर्म विल बी डिझॉल्व्ड. आता कसं असतं, डिझोल्युशन झालं, सगळं झालं, यू नीड टू गिव्ह अ पब्लिक नोटीस. पेपरात एक नोटीस द्या, सेइंग की द फर्म इज डिझॉल्व्ड. नाही तर परत मग एस्टॉपेल आपल्याला, अनलेस द पीपल नो तुम्ही खरंच बिझनेस बंद केला, लॉ विल अज्युम की यू आर कंटिन्युइंग. सो तुमच्या एक ड्युटी आहे की जसं तुम्ही डिझॉल्व्ह करता, इमिडिएटली इन्फॉर्म इन द न्यूज की फर्म इज डिझॉल्व्ड. नाही तर काय होईल, सपोज आपण पार्टनर्स होतो, आपली फर्म डिझॉल्व्ह झाली, आपल्यामध्ये माहिती, पण उद्या मी काय बिझनेस केला तर आउटसाइडर विल अज्युम की आपली फर्म आहे. सो यू ऑल बिलीव्ह लायबल. लॉ म्हणतं की तुम्ही सगळे लायबल फॉर दॅट ऍक्ट. सो इन्फॉर्म. नाही तर काय लोकांना वाटेल की आपण अजूनही आहोत ना पार्टनर्स. सो टू स्टॉप दॅट, दे हॅव सेड की प्लीज गिव्ह अ नोटीस. राईट ऑफ पार्टनर्स टू अ बिझनेस वाउंड अप. ऑब्व्हियसली डिझोल्युशन डिसाइड झाल्यानंतर दे विल हॅव द राईट टू वाइंड अप द बिझनेस, सेल ऑफ द ऍसेट्स, पे ऑफ द लायबिलिटीज, आणि जे काय उरतं डिस्ट्रीब्यूट टू पार्टनर्स. टिल द वाइंडिंग अप, जो काय बिझनेस छोटा मोठा राहिलाय ते कॅन कॅरी आउट. आणि पार्टनरशिपचे अकाउंट दे कॅन सेटल. आता हे तुम्हाला माहितीच आहे, डिझोल्युशन मध्ये ऍसेट्स रिअलाइज करा, आउटसाइड लायबिलिटीज पे ऑफ करा पहिले, मग इनसाइड लायबिलिटीज लाईक पार्टनर्स लोन वगैरे पे ऑफ करा, मग पार्टनर्स कॅपिटल पे ऑफ करा. अपार्ट फ्रॉम दॅट काय सरप्लस आहे पीएसआर मध्ये ठेवून टाका. दॅट इज हाऊ डिझोल्युशन हॅपन्स. रिटर्न ऑफ प्रीमियम ऑन प्रीमॅच्युअर डिझोल्युशन. आता कसं असतं की नॉर्मली सपोज तुम्ही 4 जणांची फर्म आहे आणि यू ऍडमिट मी ऍज अ पार्टनर, ओके, आणि मी कॅपिटल पण आणलं, मी 5 लाख कॅपिटल आणलं, आणि गुडविल आपण व्हॅल्यू केलं फॉर द नेक्स्ट 3 इयर्स. 3 इयर्स म्हणजे इयर्स ऑफ परचेस आपण करतो. तर 3 इयर्सचा आपण गुडविल व्हॅल्यू केलं, त्याच्यातला शेअर मी आणला, माझा जो शेअर आहे. सो आय पेड यू 2 lakhs ऑल्सो. तो 5 लाख मी कॅपिटल आणलं, 2 लाख मी गुडविल आणलं, आणि गुडविल व्हॅल्यू करताना आपण किती वर्ष पकडली? 3 वर्ष, लाईक 36 months. पण एका वर्षालाच बिझनेस वाइंड अप. यू गाईज डिसाइड की लेट्स वाइंड अप. तर माझं होईल की हे काय, मग आधी कशाला मला सांगितलं नाही, मी गुडविल आणलंच नसतं, मी गुडविल मे बी 1 वर्षाच व्हॅल्यू केलं असतं. सो दॅट इज कॉल्ड प्री मॅच्युअर डिझोल्युशन. सो मग असं असेल तर मग मला रिटर्न करा. 3 वर्षाचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना गुडविलचं. सो 1 वर्ष झालंय तर डिझॉल्व झाली, सो 2 वर्षाचे पैसे परत द्या. अनलेस आय एम इन्व्हॉल्ड इन द डिझोल्युशन, माझ्या चुकीमुळे डिझॉल्व झालं असेल, किंवा देर इज अ डेथ हॅपन, त्याच्यामुळे डिझॉल्व झाली फॉर्म, तर मग आय विल नॉट गेट इट. किंवा देर इज ऑलरेडी अ क्लॉज इन्व्हॉल्ड. मी ऑलरेडी, मला गुडविल घेताना सांगितलं की पैसे काय परत मिळणार नाहीत, एकदा गेले नॉन रिफंडेबल, ठीक आहे. अदरवाइज आय आस्क फॉर द मनी. त्याच्यानंतर गुडविल आपण ऑलरेडी बघितलंय. गुडविल
आता फर्म जेव्हा आपलं गुडविल विकतं, मी तुम्हाला खूपदा आय थिंक नोबल केमिस्ट वगैरे एक्झाम्पल द्यायचो, की नोबल केमिस्ट काय करतो, एक्झिस्टिंग केमिस्टला बाय करून, सो ही बाईज द गुडविल ऑल्सो. म्हणजे काय, तो त्यांना एक्स्ट्रा प्रीमियम पे करतो. ह्याच्यामध्ये असं असतं की तुम्ही या एरियात बिझनेस परत नाही चालू करायचा. सो इफ यू आर सेलिंग गुडविल, you might be selling your name also, so somebody else can use your name. Also, you should not be in the same business in that locality, because त्याचे पैसे घेतले. Simple. So there is a restraint on trade. आपण restraint of trade बघितलं तेव्हा त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट मध्ये होतो. आणि पब्लिक नोटीस कशी देतो आपण डिझोल्युशनची? नॉर्मली इन न्यूजपेपर्स, इंग्लिश अँड वर्नॅक्युलर. तुम्ही ज्या एरियात राहता तिकडे जो इंग्लिश पेपर आहे, सपोज आता टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स बिकॉज मराठी महाराष्ट्र, तिकडे द्यायचं. So when it relates to retirement or expulsion of firm, expulsion of partner, or dissolution, or election by minor to become or not become a partner, 18 झाल्यावर, तर मग इंग्लिश न्यूजपेपर त्याने म्हटलंय. बाय नोटीस टू द रजिस्टर ऑफ फर्म्स, ते तर त्यांना द्यायलाच लागेल, रजिस्टर ऑफ फर्म्स म्हणतात त्याला. अँड बाय पब्लिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट, गव्हर्नमेंट जर्नल मध्ये यू हॅव टू पब्लिश, अँड ॲटलीस्ट वन वर्नॅक्युलर न्यूजपेपर हॅव्हिंग सर्क्युलेशन इन डिस्ट्रिक्ट वेअर द फर्म टू विच रिलेट्स हॅज इट्स प्लेस, अँड इंग्लिश न्यूज. वर्नॅक्युलर इंग्लिश लक्षात ठेवा, इंग्लिश अँड वर्नॅक्युलर, प्लस ऑफिशियल गॅझेट, गव्हर्नमेंटचं जर्नल तिकडे नोटिफाय करायचं असतं, प्लस रजिस्टर ऑफ फर्म्स. दुसरी कुठची केस असेल तर फक्त इंग्लिश न्यूजपेपर म्हणतात आणि वर्नॅक्युलर आणि ऑफिशियल गॅझेटिंग. तो तसं 3 गोष्टी म्हटल्या. ऑफिशियल गॅझेट, वर्नॅक्युलर, इंग्लिश. इथे रजिस्टर ऑफ फर्म्स, ऑफिशियल गॅझेट, वर्नॅक्युलर, इंग्लिश. सो पार्टनरशिप ऍक्ट इज ओव्हर. 1 आवरच्या आत संपलेली आहे. आपण ऑलमोस्ट, आय थिंक वी स्टार्टेड ॲट ऑलमोस्ट 7:55 or something. 8 ऑलमोस्ट 9ला संपलो. दॅट इज वाय आय टोल्ड यू की इट डजंट टेक मच टाइम. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. Oh, great. So Partnership Act is over. LLP Act. LLP Act is very small. I'll just finish it off. Yeah, तेच आहे. म्हणून दॅट इज वाय आय ऑलवेज से की पार्टनरशिप करा आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर वाचलं, इट विल बी व्हेरी इझी फॉर यू. 1 तास पण नाही लागला ऍक्च्युली. नाही, बिकॉज द बेस इज कॉन्ट्रॅक्ट ओनली. कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच आहे. अर्ध्या प्रोव्हिजन तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, एस्टॉबेल वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. बेस इज यू नो. सो कॉन्ट्रॅक्ट इज तुम्हाला कळलं तर सेल ऑफ गुड्स, पार्टनरशिप, मी स्टार्टिंगला सांगितलं की त्याच्यात मस्त येतं बाहेर. जास्त वेळ नाही लागत, पटकन होऊन जाईल. LLP इज व्हेरी स्मॉल. लेट्स फिनिश इट. एक अजून मला 20 मिनिट्स लागतील, 15 मिनिटं लागतील. सो लेट्स फिनिश इट. नाही तर मग परत ब्रेक घ्या आणि परत मिनिटापेक्षा फिनिश करून टाकू. व्हेरी स्मॉल ऍक्ट आणि पार्टनरशिप येतं तर LLP यायला काय हरकत. चालू करूया. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008. बेसिकली LLP हे जे कन्सेप्ट आहे हा युनिव्हर्सली युज्ड आहे. म्हणजे इंडियाच्या बाहेर आधीपासून युज होतोय. इंडियामध्ये 2008 मध्ये आलं. जसं GST ऑल्सो
It was already used इंडियाच्या बाहेर. France was the first country to adopt it. तसंच LLP also was a universally accepted, worldwide accepted form of business. बेसिकली कसं असतं ना, सपोज बघा आता मला बिझनेस चालू करायचा, तर माझ्याकडे ऑप्शन आहे प्रोप्रायटर म्हणून बना, पार्टनरशिप चालू करा, कंपनी चालू. हे 3 मेजर आधीचे होते की आयदर प्रोप्रायटर बन, फर्म चालू कर आणि कंपनी. आता डिपेंड्स ऑन द स्केल ऑफ बिझनेस मी माझं ऑर्गनायझेशन चूज करायचं. जर एकदम मोठी फॅक्टरी टाकायची आहे आणि लॉट ऑफ इन्व्हेस्टर्स, तर माझ्याकडे स्टार्ट कंपनी होईल. मिड साईज असेल तर फर्म पण चालू शकतो, स्मॉल साईजलाही फर्म चालू शकतो. आणि अगदीच स्मॉल असेल तर प्रोप्रायटर, जर मला पार्टनरशिपच करायची नाही तर मग प्रोप्रायटर इज द बेस्ट. मी एकटाच होल अँड सोल. सो प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप मध्ये ना देर वॉज ऑलवेज दॅट प्रॉब्लेम ऑफ अनलिमिटेड लायबिलिटी. तुला माहितीच आहे, मी कंपनीज ऍक्ट केल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप मध्ये देर इज अनलिमिटेड लायबिलिटी आणि कंपनीमध्ये देर इज लिमिटेड लायबिलिटी. सो कंपनीमध्ये ते कॉर्पोरेट विल असल्यामुळे काय होतं की द मेंबर्स आर सेव्ड फ्रॉम आउटसाइडर्स. सो उद्या काही झालं, कंपनी नुकसानमध्ये गेली, लॉसमध्ये गेली, सो आउटसाइडर्स कॅनॉट सू द मेंबर्स. जे काय कंपनी वाइंड अप करून जे काही पैसे येतील ते तुम्ही घ्या आणि गप्प बसा. वेरस पार्टनरशिप आणि प्रोप्रायटरशिप मध्ये कसं आहे की अनलिमिटेड लायबिलिटी, म्हणजे आउटसाइडर्स कॅन डायरेक्टली सू यू. सपोज आपण पार्टनर्स आहोत पार्टनरशिप फर्मचे, उद्या आपली फर्म लॉस मध्ये गेली, आपण लोकांकडे लोन घेतले, तर आउटसाइडर कॅन स्ट्रेट सू अस इंडिव्हिज्युअली. कारण लॉ डझंट रिकॉग्नाइज अ पार्टनरशिप, कॉर्पोरेट विल वगैरे कन्सेप्ट नाहीये. सेम फॉर प्रोप्रायटरशिप. सो विल बी लायबल टिल द लास्ट पेनी ओड बाय अवर बिझनेस इज पेड. सो आपल्याला एक एक पाई का हिसाब देणं पडेल. ह्याच्यात लोकांची घरं बिरं घरदार सगळं विकतात, म्हणून लोक म्हणतात ना बिझनेस रिस्की आहे. ते ह्याच्यामुळे अनलिमिटेड लायबिलिटी, कारण जे होतं ते सगळं गेलं. बिझनेस लॉस मध्ये गेला, पैसे घेत गेलो, लोन घेत गेलो, आता द्यायची वेळ आली तर फर्मकडे पैसे नाहीत, घर विकून दिले. सो दॅट वॉज ऑलवेज देअर. लिमिटेड अनलिमिटेड लायबिलिटीचा एक मेजर झोल होता जो कंपनीमध्ये नव्हता. पण अगेन कंपनी बनवायची म्हणजे जास्त कॅपिटल पाहिजे आणि खूप सारे, आता कॅपिटलचं एवढं राहिलं नाही पण तरी पण फॉर्मॅलिटीज खूप आहेत त्याच्या. म्हणजे कंपनीज ऍक्टच्या अंडर रजिस्टर जर करायचं असेल, इन्कॉर्पोरेट करायचं असेल तर खर्च खूप आहे. म्हणजे आणि परत मध्ये कंपनीज ऍक्ट काय अप्लाय झाला की याच्यानंतर मग बोर्ड मीटिंग करा, एजीएम करा, अॅन्युअल रिटर्न सबमिट करा, सगळं अख्खा कंपनी लॉ तुम्हाला अप्लाय, सगळं तुम्हाला ते कंप्लाय करत बसायला लागतं. त्याच्यामुळे लोकांचं अरे कुठे झंझट, सगळी कंपनी नकोच बाबा. मग त्याचे ते सगळं कंप्लायन्सेस मध्ये जाऊ शकतात. आता आपण जे बघितलं कंपनीज ऍक्ट ते अजून इनिशियल सेक्शन, इंटर फायनल तुम्ही बघाल ते पुढचे सेक्शन बघा. सो तुम्हाला काय की देयर आर सो मेनी कंप्लायन्सेस दॅट अ कंपनी नीड्स टू डू. त्याच्यामुळे लोकांचं होतं की अरे नको कंपनी नको, पार्टनरशिप बनवी. पण पार्टनरशिप मध्ये अनलिमिटेड लायबिलिटी, परत लॉ डझंट रिकॉग्नाइज इट एज अ सेपरेट लीगल एंटिटी. तो एक झोल आहे. सो इट कॅन डिझॉल्व एनी टाइम. 2 पार्टनर असतील, एक गेला डिझॉल्व, इन्सॉल्वमेंट झाला डिझॉल्व. सेम फॉर प्रोप्रायटरशिप. त्यामुळे ना मार्केटमध्ये जर पार्टनरशिप फर्म लोन मागायला गेली बँकेकडे किंवा प्रोप्रायटर लोन मागायला गेला तर बँक्स आर नॉट दॅट कीन. कारण त्यांचं होतं की हे आज आहे उद्या नसतं, कधी वाइंड अप होतो. प्रोप्रायटर आज आहे उद्या पाहून गेला तर, किंवा उद्या गेला तर वर काय करणार. कंपनी कसं मेंबर्स मे कम अँड गो, कंपनी विल बी देअर. त्यामुळे बँक्स आर ऑल्सो व्हेरी कीन. अरे कंपनी आहे ना, हा चल. त्याला माहिती आहे उद्या काय झालं, कंपनीचे ऍसेट्स आहेत ते विकून ऍटलीस्ट आपण क्लेम. सो देर वॉज ऑलवेज दॅट नीड, देर वॉज ऑलवेज अ वॉइड बिटवीन पार्टनरशिप अँड कंपनी. सो लोकांना आयदर कंपनी नाही तर पार्टनरशिप असं. देर आर सो मेनी पीपल त्यांना अनलिमिटेड लायबिलिटी होती म्हणून त्यांनी कंपनी चालू केली फॉर नो रिझन. म्हणजे जरी पण टर्नओव्हर जास्त नव्हतं तरी पण कंपनी चालू केली, पण पार्टनरशिप नव्हती करायची. आणि मग पूर्ण कंप्लायन्सेस मध्ये त्यांचा वेळ जातो. मग कित्येक लोकांना कंपनी करायची होती पण कंप्लायन्सेस म्हणून त्याने पार्टनरशिप चालू केली. आणि काही लोकांना दोन्ही नव्हतं करायचं म्हणून प्रोप्रायटरशिप चालू केली. So there was always that gap. We needed some stable structure which gave us limited liability also, and it was recognized by law as a separate legal entity. So
त्याच्यामुळे पार्टनरशिप आणि कंपनीचं एक हायब्रिड ची गरज होती. दॅट इज द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. सो इट्स अ मिक्स ऑफ पार्टनरशिप अँड कंपनी, हायब्रिड म्हणतात, हायब्रिड. आता जी कंपनीची लिमिटेड लायबिलिटी आहे ती LLP मध्ये आहे. सो द पार्टनर्स लायबिलिटी इज लिमिटेड टू द कॅपिटल दे हॅव इन्व्हेस्टेड. सो उद्या LLP मध्ये जे पार्टनर्स आहेत त्याची लायबिलिटी लिमिटेड टू द इन्व्हेस्टमेंट ते हवे. जसं कंपनीच्या मेंबर्सचं कसं असतं, अप टू द अनपेड अमाऊंट ऑन द शेअर्स, जेवढं कॅपिटल घातलं तेवढंच, त्याच्यामध्ये त्यांना काय द्यायची गरज नाही. सेम फॉर LLP. दुसरी गोष्ट, LLP मध्ये वन पार्टनर कॅनॉट बाइंड अदर पार्टनर्स. पार्टनरशिप मध्ये कसं होतं की वन पार्टनर कॅन बाइंड अदर पार्टनर्स. सो एका पार्टनरने फ्रॉड केला, दुसरे पार्टनर पण पकडले जावे. आता असं नाही. त्याच्यानंतर लॉ रेकॉग्नाइजेस LLP ऍज अ बॉडी कॉर्पोरेट, ऍज अ सेपरेट गॅरंटी. सो बॉडी कॉर्पोरेट मध्ये कंपनी येते, LLP पण येते. सो लॉ रेकॉग्नाइजेस इट ऍज अ सेपरेट गॅरंटी. सो द पार्टनर्स मे कम अँड गो, LLP बिग. सो LLP वाइंड अप करायला लागतं आणि ऍक्च्युअली ती इन्कॉर्पोरेटच करायला लागतं, रजिस्टरच करायला लागतं. आता सध्या त्याचं LLPचं इन्कॉर्पोरेशन करण्यासाठी रजिस्टर ऑफ कंपनीज कडेच आहे. सो टू ऍक्च्युअली इन्कॉर्पोरेट LLP अँड वाइंड अप LLP लाईक कंपनी. So LLP is a more stable form of business than partnership. आणि सगळ्यात महत्वाचं की पार्टनर्स लायबिलिटी इज लिमिटेड, अमाउंट दे हॅव इन्व्हेस्टेड. वन पार्टनर कॅनॉट बाइंड अदर पार्टनर, जे पार्टनरशिप मध्ये रिस्की होते. परत इट इज सेपरेट गॅरंटी. सो त्याच्यामुळे आज खूप सारे CA फर्म्स घ्या, कुठल्याही पार्टनरशिप फर्म्स घ्या, दे आर कन्वर्टिंग टू LLP. इव्हन कंपनीज ज्या होत्या, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या होत्या, त्या कन्वर्ट झाल्या LLP मध्ये, कारण त्यांचं जर हे बेस्ट आहे. कंपनीज ऍक्टच्या कंप्लायन्सेस नाही आहेत. सो बेनिफिट काय आहे की कंपनीजचं कंप्लायन्स नाही आणि पार्टनरशिपची फ्लेक्झिबिलिटी आहे. तर पार्टनरशिप मध्ये कसं इट इज कम्पॅरेटिव्हली इझियर. बट कंपनीचे बेनिफिट्स आहेत, जसं की सेपरेट लीगल एंटिटी आहे, लिमिटेड लायबिलिटी आहे, परपेच्युअल एक्झिस्टन्स आहे, हे सगळं आहे. या इट्स अ कॉम्बो. आता इफ यू स्टार्ट LLP, तुमच्या फर्मच्या नावापुढे LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, फुल फॉर्म लिहा किंवा LLP लिहा. सो पीपल शुड नो इट इज लिमिटेड लायबिलिटी. आता ह्याच्यावरच तुम्हाला अख्खं कळेल. LLP अँड पार्टनरशिप फॉर्म, रेग्युलेटिंग ऍक्ट, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008, पार्टनरशिप ऍक्ट 1932. ह्याला बॉडी कॉर्पोरेट मध्ये येतं, नॉट अ बॉडी कॉर्पोरेट, म्हणजे सेपरेट लीगल एंटिटी आहे, नाहीये. क्रिएशन, यू हॅव टू रजिस्टर अंडर द ऍक्ट. इथे नुसतं पार्टनर्स मध्ये अग्रीमेंट चालतं, रजिस्ट्रेशन इज नॉट दॅट कंपल्सरी. मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन, व्हॉलंटरी. परपेच्युअल सक्सेशन आहे, इथे नाहीये. तर महाराष्ट्रामध्ये आहे ना पार्टनरशिप मध्ये कंपल्सरी आहे, पण ओव्हरऑल इट इज नॉट. त्याच्यानंतर नेम, नावाच्या पुढे LLP लागतं, इथे असं काही नाहीये. लायबिलिटी लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ अग्रीड कॉन्ट्रीब्युशन, की एवढं कॅपिटल मी आणणार, त्याच्या पुढे माझी काय लायबिलिटी नाहीये, इथे अनलिमिटेड आहे. म्युच्युअल एजन्सी इथे नाहीये, जी पार्टनरशिप मध्ये होती ना, वन पार्टनर कॅन बाइंड अदर्स, इथे नाहीये. सो अ पार्टनर कॅन बाइंड अ फर्म बट नॉट द अदर पार्टनर्स. इथे पार्टनर कॅन बाइंड अ फर्म ऍज वेल एज अदर पार्टनर्स. जसं कंपनीमध्ये डिरेक्टर असतात ना, तसं LLP हॅज डेसिग्नेटेड पार्टनर्स. सो दे हॅव टू अपॉइंट ऍटलीस्ट टू पार्टनर्स ऍज DPs, डेसिग्नेटेड पार्टनर्स. यांचं काम आहे टू डू ऑल द कंप्लायन्सेस, म्हणजे ROC ला जे काही डॉक्युमेंट सबमिट करायचे ते करणं. इफ दे डोंट डू, they will be personally liable for penalty. At least 2 designated partners, at least one of them should be resident. Resident म्हणजे इंडियन पाहिजे.
जो लास्ट इयर ऍटलिस्ट 6 महिने होता इंडियात. इथे असं काही नाहीये पार्टनरशिप मध्ये. कॉमन सील दे कॅन हॅव, कारण कंपनी सारखाच फॉर्म आहे. इथे असं काही कन्सेप्ट सर नाही. ते कंपनीज ऍक्ट मध्ये त्यांनी सर ते 120 डेज केलंय सर ह्याच्यामध्ये. कशामध्ये? म्हणजे सर ह्याच्यामध्ये आपल्या पोर्टल वरती जाऊन सर चेक केलं हा, त्यांनी ते आपण 120 डेज बघू. केले. ते अमेंडमेंट्स आपण नंतर बघू. ते अमेंडमेंट झाल्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर legal compliances, only designated partners are responsible for compliances. All other partners, इथे सगळेच पार्टनर रिस्पॉन्सिबल, इथे फक्त डेझिग्नेटेड पार्टनर्स. कंप्लायन्स मध्ये जे काही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. अॅन्युअल फायलिंग ऑफ डॉक्युमेंट, इथे ना डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात, कारण LLP म्हणजे थोडं वरचा फॉर्म आहे. LLP is required to file annual statement of accounts, statement of solvency that we are solvent, annual return, जसं कंपनी असो सबमिट, रिटर्न म्हणजे इन्फॉर्मेशन. पार्टनरशिप फर्म इज नॉट रिक्वायर्ड टू फाइल एनी एन्युअल डॉक्युमेंट, असं काही इकडे नाही. फॉरेन नॅशनल्स कॅन ऑल्सो बिकम पार्टनर इन LLP. फॉरेन नॅशनल्स कॅनॉट बिकम. इनफॅक्ट LLP मध्ये इव्हन कंपनीज कॅन बिकम पार्टनर्स. त्याच्यामुळे ऍक्च्युअली व्हेंचर कॅपिटलिस्ट इन्व्हेस्ट इन LLP ऑल्सो. मायनर एज पार्टनर cannot be admitted to benefits also. इथे can be admitted to benefits. LLP and company. LLP Act, Companies Act. Person who contribute to LLP, they are ह्याला partners म्हणतात. यांना person who invest money in the shares are known as members. Internal governance structure, इथे यांचा अग्रीमेंट असतं, पार्टनरशिपचा अग्रीमेंट आहे. इथे MOA AOA. नेमच्या एंडला LLP लागतं किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. इथे लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड. नंबर ऑफ मेंबर्स मिनिमम 2, मॅक्झिमम लिमिट नाहीये. इथे प्रायव्हेटला मिनिमम 2, मॅक्झिमम 200, पब्लिकला मिनिमम 7, मॅक्झिमम नो सर. लायबिलिटी ऑफ मेंबर्स टू द एक्सटेंट ऑफ अमाउंट कॉन्ट्रीब्युटेड, अनपेड अमाउंट ऑन शेअर्स. मॅनेजमेंट, इथे the whole, all the partners will manage unless you have a designated unless you have a working partner. So business of the company managed by partners include designated partners authorized in the agreement. So designated partners are not managing partners. They are only designated for the compliance ki je documents तुम्ही submit करताय. So business can be managed by all, or they will appoint someone to manage. इथे board. Minimum directors असं इथे नाही, इथे 2, इथे 3 पब्लिक मध्ये. त्या 2 designated directors, पण त्यांचा power directorशी नाही. They are just designated to comply. So हे मेन आहे ह्याच्यात. This is the thing you need to do. त्याच्यानंतर LLP वाइंड अप कधी होऊ शकतं? एक तर डिझोल्युशनने वाइंड अप करू शकतं. यू कॅन डिझॉल्व इट. हे मी मॉड्यूल मधूनच वाचतोय पाहिजे. हे मॉड्यूलच आहे. सो LLP we do from the module. That's a very small act. That's why. So dissolution they can voluntarily dissolve or they can go to tribunal. So tribunal कधी डिझॉल्व करू शकतो? If the LLP decides, पार्टनर डिसाइड की ट्रिब्युनल कडे जाऊन वाइंड अप करू. ट्रिब्युनल म्हणजे NCLT इकडे, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. किंवा 6 महिने होऊन गेले आणि नंबर ऑफ पार्टनर्स 2 पेक्षा कमी, ते ट्रिब्युनल कॅन डिझॉल्व द LLP. जर LLP is not able to pay its debts, dissolve. If LLP has acted against the public interest or sovereignty, integrity of India or security of India, dissolve. LLP has defaulted in filing the statement of account, solvency, annual return for 5 years back to back. और ट्रिब्युनलला वाटतं काही ओपिनियन मध्ये की डिझॉल्व केलं पाहिजे, करू शकतो. सो वाइंडिंग अप इम्पॉर्टंट आहे. फॉरेन LLP होऊ शकते. So government may make rules for provision in relation to establishment of place of business by foreign LLP within India. So foreign LLPs can come to India and they can establish a place of business. Anyways, foreign companies आहेत. कन्व्हर्जन इंटू LLP आता कोण करू शकतं? फर्म LLP मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. प्रायव्हेट कंपनी, अनलिस्टेड पब्लिक कंपनी, they can do it. They can convert. Annual return जसं कंपनी करत असत 60 days फ्रॉम एंड ऑफ द फायनान्शियल इयर. हे पेनल्टी लक्षात ठेवायची गरज नाही. मग
फायनान्शियल्स मध्ये प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स हॅव टू बी केप्ट अॅक्रुअल बेसिसवर. अकाउंट्स अँड सॉल्वन्सी स्टेटमेंट सबमिट केलं पाहिजे 6 months फ्रॉम द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. स्टेटमेंट ऑफ अकाउंट अँड सॉल्वन्सी म्हणतात त्याला. त्याच्यानंतर स्टेप्स टू इनकॉर्पोरेट एलएलपी. स्टेप्स टू इनकॉर्पोरेट एलएलपी. नेम रिझर्वेशन, जसं कंपनीच्या केसमध्ये रिझर्व द नेम बाय फायलिंग ऑनलाईन आहे सगळे, ई फॉर्म फाईल करायला लागतो. त्याच्यानंतर इनकॉर्पोरेट एलएलपी सबमिट जे काय डॉक्युमेंट्स याच्यामध्ये पार्टनरशिप अग्रीमेंट द्यायला लागतं आणि ई फॉर्म 2 हॅज टू बी सबमिटेड अँड कन्सेंट ऑफ द पार्टनर्स हॅज टू बी टेकन आणि एलएलपी अग्रीमेंट हॅज टू बी एक्झिक्युटेड इन द पार्टनर्स अँड सबमिटेड. दॅट्स ऑल. Advantages काय आहेत? Organize and operates on the basis of an agreement, provides flexibility without imposing detailed legal and procedural requirements. So partnership की flexibility आणि not that detailed procedural compliance as a company. Easy to form है. Partners enjoy limited liability. Flexible capital structure है. They can increase also. Easy to dissolve. Characteristics आहेत बॉडी कॉर्पोरेट आहे, जो सक्सेन कंपनीचेच आहेत, सेपरेट एंटिटी, म्युच्युअल एजन्सी अप टू लिमिट ऑब्वियसली, एलएलपी अग्रीमेंट, आर्टिफिशियल पर्सन आहे, कॉमन सी, लिमिटेड लायबिलिटी आहे, मॅनेजमेंट ऑफ बिझनेस कॅन बी डन बाय ऑल, मिनिमम मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स, इथे मॅक्सिममला पार्टनर्सला लिमिट नाहीये, मिनिमम इज 2, बिझनेस प्रॉफिट अगेन, इन्व्हेस्टिगेशनच्या प्रोव्हिजन्स आहेत ज्या कंपनीला तिकडे आपल्या होतात. त्याच्यानंतर कन्व्हर्जन टू एलएलपी आहे, ई फायलिंग तो फॉरेन एलएलपी आहे, सगळं पुढे आपण लिहिलंय. कॉम्प्रोमाइज अरेंजमेंटचा काय पॉईंट एवढा हे नाही. डेझिग्नेट पार्टनर आपण ऑलरेडी बघितलं, हे मिनिमम वगैरे सगळं बघितलंय आपण. या 11 होतं. दॅट्स इट. सो एलएलपी साठी वी हॅव टू जस्ट लुक इन टू द मॉड्यूल. सो एलएलपी ऍक्ट मध्ये ना, ऍक्च्युली जेव्हा एलएलपी ऍक्ट आली त्याच्यामध्ये ना 4 शेड्यूल होते. फर्स्ट शेड्यूल मध्ये दिलं असतात म्युच्युअल राईट्स अँड ड्युटीज ऑफ द पार्टनर्स ऍज वेल एज द पार्टनरशिप. सो जनरली फर्स्ट शेड्यूल मध्ये सगळ्या अग्रीमेंटच्या प्रोव्हिजन्स आहेत की कशावर अग्रीमेंट बनवता येईल. सेकंड शेड्यूल मध्ये बेसिकली कन्व्हर्जन आहे, कन्व्हर्जन फ्रॉम फर्म टू एलएलपी. थर्ड शेड्यूल कन्व्हर्जन ऑफ प्रायव्हेट कंपनी टू एलएलपी आणि फोर्थ शेड्यूल कन्व्हर्जन ऑफ अनलिस्टेड पब्लिक कंपनी टू एलएलपी. सो लिस्टेड कंपनी कडे बिकम एलएलपी. हे का? एलएलपी ऍक्ट आलीच ना कन्व्हर्जनसाठी, बिकॉज इट वॉज अ मच नीडेड फॉर्म ऑफ बिझनेस. सो जे एक्झिस्टिंग फर्म्स, प्रायव्हेट कंपनीज, अनलिस्टेड पब्लिक कंपनीज, दे वॉन्टेड टू कन्वर्ट, त्यासाठी प्रोव्हिजन्स दिले. Okay, so I think we are sorted with this. So by 9:30 we have finished both the acts. Okay, sorted. Zoni act झालं आपल्या. Yeah. So I think we'll stop here. एक second.